हे रेंज पकडेल. सर्वांना नमस्कार. आज आपण सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आलेला आहे, आर्थिक निकषावरच्या उच्चवर्णीय आणि सवर्णांच्या आरक्षणावरून जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्याच्या संदर्भात बोलण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. खरं म्हणजे आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, कराडी, सुतार, लोहार, माळी या सगळ्या ओबीसी जाती ज्या आहेत त्यांची 52% लोकसंख्या जाहीर झालेली आहे आणि त्या 52% लोकसंख्येच्या लोकांकडून खरं म्हणजे अजूनही प्रतिक्रिया यावर आलेली नाही. आणि आपल्याला कल्पना आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांच्यावर जी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे ती प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे. देशात पुन्हा एकदा मनुस्मृती आणण्याचं काम या निर्णयामुळे होणार आहे आणि अशाच प्रकारची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते उदित राज यांच्याकडून आलेली आहे. परंतु खरं म्हणजे याच्यावर अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया ही ओबीसी नेतृत्वाची असली पाहिजे, ओबीसी जातींच्या लोकांची असली पाहिजे. ती प्रतिक्रिया अजून आलेली नाही आणि म्हणून मी पण काल दिवसभर वाट पाहिली आणि लक्षात आलं की आपल्या समाजातून कोणी यावर बोलायला तयार नाही, तर आपण बोललं पाहिजे. आणि म्हणूनच आज इथे मी फेसबुक लाईव्ह करत आहे आणि यामध्ये हा जो निर्णय आलेला आहे हा निर्णय इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याला संदर्भ आहे की या मुंबई परिसरातील जे भूमिपुत्र आहेत, आगरी, कोळी, भंडारी आणि कराडी इथल्या ज्या जाती आहेत आणि 12 बलुतेदार जाती आहेत ओबीसींच्या, त्या जातींच्या वतीनं याच्यावर आपण बोललं पाहिजे की आतापर्यंत न्यायासाठी, सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या सगळ्या लोकांना असं वाटत होतं की आपल्याशी इथला तहसीलदार, इथला जिल्हाधिकारी, महसूल विभाग प्रथम न्याय करेल आणि त्यांनी जर न्याय नाही दिला तर मग या प्रशासनाने न्याय नाही दिला तर राजकीय नेतृत्व आहे म्हणजे विधानसभा, लोकसभा हे राजकीय नेतृत्व किंवा राजकीय पक्ष हे आपला न्याय करतील आणि त्यांनी सुद्धा न्याय नाही दिला तर न्यायालय आपल्याला न्याय देतील, अशा प्रकारचा विश्वास आपल्या लोकांमध्ये आतापर्यंत होता किंवा काही प्रमाणात आहे. परंतु काल जो सुप्रीम कोर्टाने न्याय दिलेला आहे हा सुप्रीम कोर्टाचा निकाल हा आपल्या संविधानाला धरून नाही, संविधानाच्या विरोधी आहे. आणि म्हणून न्यायमूर्तींचा आदर आपण करत आलो आणि एखाद्या न्यायमूर्तींनी निर्णय दिला तर त्याच्या विरुद्ध न बोलण्याची परंपरा आपल्याकडे आहे. हा संकेत आहे की शक्यतो न्यायालयाच्या विरुद्ध आपण बोलत नाही, कारण आपण न्यायालयाला सर्वोच्च सन्मान दिला आणि जे सर्वोच्च न्यायालय आहे त्यांनी जो निर्णय दिलेला आहे तो खरं म्हणजे प्रत्यक्षात ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांच्या विरोधात निर्णय आलाय. त्याच्यामुळे त्याच्यावर बोलायला लोक घाबरतात किंवा असा संकेत आहे की त्याच्यावर आपण बोलायचं नाही. न्यायमूर्ती हे न्यायच करतील, न्यायदेवता ही न्याय करणारीच आहे, अशा प्रकारची एक श्रद्धा आपल्या देशामध्ये आहे. आपल्या देशामध्ये अशा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा पूर्वी पण होत्या आणि आता सुद्धा लोकशाही म्हणजे भारतीय संविधान आल्यानंतर नव्या प्रकारच्या अंधश्रद्धा आम्ही स्वीकारलेल्या आहेत. त्याच्यापैकी ही एक अंधश्रद्धा आहे असं आता म्हणायची वेळ आलेली आहे. कारण सुप्रीम कोर्टाने जो दिलेला निकाल आहे हा भारतीय संविधानातलं जे संविधानाचा हेतू आहे समतेचा, त्या हेतू न समजून घेतल्यामुळे आलेला निर्णय आहे. आणि म्हणून या निर्णयावर भाष्य करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आरक्षणावर बोलत असताना आरक्षण जे दिलं गेलं आपल्या देशामध्ये, त्या आरक्षण देण्यामागचा हेतू होता, त्या आरक्षणासाठी अनेक लोकांनी आंदोलनं केली होती, त्याला एक न्यायाची परंपरा आहे. आणि म्हणून आरक्षणाच्या लढाईमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पौराणिक संदर्भ त्याला आहेत, मनुस्मृतीचे संदर्भ आहेत आणि या मनुस्मृतीचा संदर्भ आपल्याला कल्पना आहे की आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दिला आणि त्यांनी सांगितलं की पुन्हा एकदा या देशामध्ये मनुस्मृती आणण्याचं काम या न्यायालयाच्या निर्णयामुळे झालेला आहे. आणि म्हणून हा जो निर्णय आहे हा निर्णय आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे आणि तो निर्णय वाचणं
संविधानातली जी कलमं आहेत आरक्षणासाठी, सामाजिक न्यायासाठी, ती सांगणं हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. परंतु मला कल्पना आहे की आरक्षण हा विषयच आपल्या ओबीसीमध्ये अजून पूर्णपणे आम्ही पोहोचू शकलेलो नाही. आदरणीय लोकनेते दिबा पाटील हे ओबीसी नेते होते, ओबीसी आरक्षणासाठी लढणारे नेते होते. दिबा पाटलांचं नाव सुद्धा गायब करण्याचा प्रकार महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी, मराठा ब्राह्मण राज्यकर्त्यांनी केला होता. शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षांनी आरक्षण विरोधक बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव विमानतळ द्या असा आग्रह धरला होता. आणि आम्ही सगळे आमचे भूमिपुत्र आगरी कोळी भंडारी शिवसेनेत असल्यामुळे त्यांना हे कळत नव्हतं की आरक्षण नाकारणाऱ्या, आरक्षणाला कुबड्या म्हणणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचं नाव या विमानतळाला द्यायचं हिंदुत्ववादी म्हणून की नाही. आणि या प्रश्नामध्ये दिबा पाटलांचं नाव, जे आरक्षणाचे समर्थक आहेत, ओबीसी आरक्षणाचे समर्थक आहेत, मंडल आयोगाचे समर्थक आहेत, जगन्नाथ कोठेकर असतील, जनार्दन पाटील असतील, या आगरी समाजातल्या लढवय्या लोकांनी देशामध्ये आरक्षणाचं आंदोलन चालवलं. हा आता इतिहास झालेला आहे आणि हा इतिहास दिबा पाटील नामकरण आंदोलनात सुद्धा पुढे येत नाही. कारण आज जे काही नेते किंवा नगरसेवक किंवा सरपंच आपले काम करतात दिबा पाटील नामकरण आंदोलनात, त्यांना ते सुद्धा आरक्षणाचे, ओबीसी आरक्षणाचे समर्थक आहेत असं म्हणणं धाडसाचं ठरेल. आणि म्हणूनच हा निर्णय आल्यापासून अलिबाग, रायगड, पनवेल, उरण, नवी मुंबई, पालघर, ठाणे, मुंबई इथल्या एकाही ओबीसी नेत्याला याच्यावर प्रतिक्रिया द्यायची हिंमत झाली नाही. कारण त्यांना असं वाटतं की आरक्षण ओबीसीसाठी मुळात नाहीच अशी त्यांची कल्पना आहे, किंवा आरक्षणाची बाजू घेणं म्हणजेच मागासलेपणाचं लक्षण आहे, अशा प्रकारचा गैरसमज इथे पसरलेला आहे. ठाणे जिल्ह्यातले अनेक तरुण, जिथे मोरेश्वर पाटील वगैरे चित्रकार आहेत, हे तर जवळजवळ ब्राह्मणच झालेले आहेत. म्हणजे त्यांना आरक्षण म्हणजे काहीतरी वाईट आहे अशा प्रकारच्या कल्पना डोक्यात घुसल्या आहेत. खास करून आमचा आगरी समाजाचा ठाणे आणि पालघर पट्टा आहे, मुंबईत पट्टा, इथल्या ओबीसीना समरमान टाकण्याचं काम आरक्षण विरोधकांनी केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही मागासलेले आहोत, ओबीसी आहोत, हीच गोष्ट आगरी कोळी कराडी भंडाऱ्यातल्या अनेक नेतृत्वाला मान्य नाही, सुशिक्षित नेतृत्वाला मान्य नाही. आणि त्याचे दुष्परिणाम आपण भोगत आहोत. हे आरक्षण दिबा पाटील साहेबांच्या काळामध्ये राखीव जागांचं समर्थन लोकनेते दिबा पाटील यांनी केलं होतं. राजर्षी शाहू महाराज या मराठा राजानं पहिल्यांदा आपल्या राज्यामध्ये आरक्षणाची सुरुवात केली आणि त्या राजर्षी शाहू महाराजांना महापुरुष म्हणून मानण्याचं काम लोकनेते दिबा पाटलांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये फार मोठा संघर्ष करून आरक्षण आणलं. ते महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांनी आपल्या मागासवर्गीय लोकांना शिक्षण भेटलं पाहिजे मोठं आंदोलन केलं. आणि म्हणून यांचे पुतळे दिबा पाटलांच्या गावात आहेत, जासई गावात आहेत. आणि आरक्षणाचे समर्थक लोकनेते दिबा पाटील हे आज तरी आगरी समाजाचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे, मरणोत्तर सन्मानित करण्यात आलेले आहेत. आणि त्या दिबा पाटलांचा संदर्भ घेऊन मी आज बोलतोय. त्याच्यामुळे आरक्षणाला, ओबीसी आरक्षणाला जे विरोध करतात, खास करून नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातल्या आगऱ्यांना आरक्षण ही हलकी गोष्ट वाटते, मागासलेपणाची गोष्ट वाटते. परंतु त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील त्यावेळी तुम्हाला ओबीसी आरक्षणाचीच मदत मिळणार आहे. मग या ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोण माणसं आहेत? तर आज आपल्याला कल्पना आहे की 10% सवर्णांना, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्चवर्णीयांना आरक्षण मोदी सरकारने पहिल्यांदा ते मांडलं, संविधानातली दुरुस्ती केली आणि मांडलं. आणि त्या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं आणि कालच त्याचा निर्णय आला की 10% EWS किंवा आर्थिक निकषावरचं आरक्षण आहे, हे आरक्षण बरोबर आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाच्या वरच्या बेंचकडे जाण्याचा एक मार्ग आहे. परंतु ही लढाई लढणार कोण? म्हणजे आज दिल्लीकडच्या लोकांच्या म्हणजे दिल्ली केंद्रीय जो पट्टा आहे केंद्र शासनाचा दिल्लीकडचा, तिकडे जे प्रोफेसर्स आहेत दिल्ली विद्यापीठाचे वगैरे, त्यांच्या ज्या चर्चा चालू आहेत, त्यांचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिल्यानंतर सर्वसामान्य माणसाला असा विश्वास आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल आपण चॅलेंज करू शकत नाहीत, किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा अत्यंत विचार करून दिलेला निर्णय असेल असा लोकांचा गैरसमज आहे. आणि त्याच्यामुळे बंड करण्याचा प्रश्नच येत नाही असं वातावरण संपूर्ण देशात आहे. परंतु दिल्लीकडून या बंडाला सुरुवात झालेली आहे. मुंबई परिसरातले आगरी कोळी लोक याच्यावर बोलायला तयार नाहीत, कारण त्यांना आरक्षण म्हणजे काय हेच समजलेलं नाही, आरक्षण कशासाठी दिलं होतं हे समजलेलं नाही.
आरक्षण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जात बांधवांना दिलेले सवलत आहे, अशा प्रकारचा गैरसमज आपल्याकडे निर्माण केला गेला. आणि या गैरसमजामुळे आरक्षण या कुबड्या आहेत असं बोलायचं काम अनेक बुवा बापूंनी सुद्धा केलं आणि बाळासाहेब ठाकरेंसारख्या हिंदुत्ववादी नेत्यांनी सुद्धा केलं. परंतु दिबा पाटील हे आमच्या समाजातले, आगरी समाजातले एवढे भव्य आणि दिव्य असं नेतृत्व होतं की ज्यांनी 4 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार झाले. एक आपल्याला कल्पना आहे की वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी इथल्या जमिनी घेण्यासाठी मिलिटरीचा, पोलिसांचा वापर केला, आमच्यावर गोळ्या घातल्या आणि त्या विरोधात सुद्धा त्यांनी रस्त्यावरचा संघर्ष केला. आता खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या जमिनी मागितल्या त्या जमिनी 100% जमिनी मागितल्या होत्या. म्हणजे तुमची घरं पण ठेवू नका, शेतजमिनी ठेवू नका, मिठागरं ठेवू नका, कुठले धंदे करू नका, अशा प्रकारचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यावेळी असं वाटत होतं की नवी मुंबई शहर आणि MIDC साठी अत्यंत क्रांतिकारी निर्णय असेल, परंतु तो निर्णय काय होता हे आता समजलेला आहे. सिडको या संस्थेनं जे जमीन अधिग्रहण केलं ती ओबीसींना भूमिहीन करण्यासाठी केलं. खास करून आगरी, कोळी, कराडी ओबीसींवरचा अत्याचार होता आणि म्हणून मराठा समाजाचे जे मुख्यमंत्री झाले हे उच्चवर्णीय आहेत, हे ओबीसींच्या विरोधी आहे असं मी 4-5 दिवस सांगतोय. तर काही आमच्या आगरी लोक बोलतात की तुम्ही मराठा समाजाच्या लोकांना शत्रू का मानता? शत्रू यासाठी मानतो की या लोकांनी नेहमी मागासवर्गीयांवर अत्याचार केले आणि स्वतःला शिवाजी महाराजांच्या जातीके समजतात. पण शिवाजी महाराजांचा स्वभाव असा नव्हता. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी आगरी, कोळी, कराडी, भंडाऱ्यांना आरमाराचे मालक बनवलं, आरमाराचे सेनापती बनवलं. आज ही सगळी बंदरं गाळांनी भरलीत, अक्षरशः खाड्या नासवल्या गेलेल्या आहेत. हा जो राज्यकारभार आहे मराठ्यांनी केलेला, हा म्हणून याला उच्चवर्णीय म्हटलं जातं. हे जे उच्चवर्णीय राज्यकर्ते आहेत, आता एकनाथ शिंदेने सुद्धा जो निर्णय घेतला होता की दिबा पाटलांचं नाव द्यायचं नाही तर बाळासाहेब ठाकरेंचा, हा निर्णय सुद्धा ओबीसींना मारणारा निर्णय होता. आज त्यांनी नवी मुंबईमध्ये भाडे करारांनी जमिनी दिल्याचा जो निर्णय घेतलाय हा ओबीसी विरोधी आहे. आणि म्हणूनच आम्ही ओबीसी म्हणजे मागासवर्गीय आहोत. ह्या ज्या गोष्टी आहेत की चांगले कपडे घातले किंवा थोडंसं गाड्या घोड्या आल्या तर गणेश नायकांसारख्या आमच्या नेत्याला वाटतं की आम्ही कुठे मागास आहोत, आम्ही कोणीतरी मोठे आहोत. पण आज गणेश नायकांची जी अवस्था आहे, रामशेठ ठाकूर यांची अवस्था आहे की ते भाजपामध्ये आहेत आणि नरेंद्र मोदींनी हा निर्णय घेतलेला आहे. ते इथल्या तरुणांचं भविष्य जे आहे, त्यांचं शिक्षण असेल, आरक्षण असेल, प्रमोशन असेल, त्यांच्या विरोधातला निर्णय आहे. परंतु या भाजप पक्षात असताना करोडपती जरी असले तरी स्वतःचे मत व्यक्त ते करू शकत नाहीत. आणि यालाच म्हणतात सामाजिक मागासलेपण, की आपल्या जातीवर अन्याय होत असताना निमूटपणे पाहण्याची त्यांच्यावर ही आफत आलेली आहे. ती आफत पूर्वी पण तशीच होती. आणि म्हणून या देशातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे नेहमी मागासवर्गीयांना कमी लेखायचे आणि हे कमी लेखण्याच्या इतिहासावर आपल्या ओबीसी समाजात चर्चा फार कमी झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये याच्यावर आपल्याकडे जन आंदोलन केली. माझ्या प्रत्येक व्हिडिओ क्लिपमध्ये त्याचा उल्लेख असतो. मग कुळ कायद्याचं आंदोलन असेल, की कुळ कायद्याचं आंदोलन काय आहे, तर ज्या जमीनदार जाती होत्या त्यांनी गावाच्या गावं आपल्या नावावर ठेवली होती. प्रत्यक्ष ते शेतात कधी उतरत नव्हते. शेतात उतरायचो आम्ही, शेती करायचो आम्ही, परंतु शेतात न उतरणारे, नांगर न धरणारे, भात शेती न लावणारे, तूप रोटी खाणारे, घरात बसलेले ऐतखाऊ लोक हे गावांचे मालक होते. आणि हा अन्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उघडून दाखवला आणि सांगितलं, आगरी, कोळी, कराड्यांनो आपल्या जमिनींसाठी संघर्ष करा. आणि त्या बाबासाहेबांमुळे आम्हाला जमिनी भेटल्या ही गोष्ट सुद्धा इथला आगरी, कोळी समाज आज विसरलेला आहे. आणि जमीन असेल, पाणी असेल, शिक्षण असेल, आरक्षण असेल, हा संघर्ष आपल्याला कायम करावा लागतोय. आज या उरण शहरावर जबरदस्तीचं भूसंपादन इथल्या मराठा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी लादलेलं आहे. जातीने हे उच्च आहेत आणि ब्राह्मण आणि मराठे हे नेहमी मागासवर्गीयांच्या विरोधात वागतात. एवढी साधी गोष्ट आमच्या आगरी कोळ्यांना कळत नाही. त्यामुळे EWS हे जे आर्थिक निकषावरचं आरक्षण आहे ते समजून घेण्यासाठी कदाचित 10 वेळा मला बोलावं लागेल. खरं म्हणजे आज उरणमध्ये काळाधोंडा बाळई इथल्या गावाचं सीमांकन प्रक्रिया चालू आहे. आमचे लोक तिथे कार्यकर्ते काम करतात, तिथे मला गेलं पाहिजे. हा सुद्धा
आमच्या लोकांना, मागासवर्गीयांना, चर्मकार, मातंग, आगरी, कोळी, कराडी यांना घरं मिळण्याचा संघर्ष आज 2022 मध्ये आम्हाला करावा लागतोय. हा संघर्ष 3000 वर्ष चालू आहे. मनुस्मृतीने सांगितलं होतं की ओबीसी म्हणजे शूद्रांना चांगली घरं, चांगल्या जमिनी, चांगल्या गाड्या आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही. आणि या मनुस्मृतीने सांगितलेल्या धर्मानुसार आमच्यावर गरिबी लादली गेली, मागासवर्गीय पण लादलं गेलं, आम्हाला सामाजिक सन्मान नाकारला गेला. आणि या विरोधात आमच्या पूर्वजांनी फार मोठे संघर्ष केले. त्यातले अनेक संघर्ष आज आपल्याला ज्ञात नाहीत. किती लोकांना यामध्ये चिरडलं असेल. परंतु 1932च्या आंदोलनाने बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील, भंडारी समाजाचे सी.के. बोले, त्यामध्ये कुणबी समाज होता, या सगळ्या समाजांनी इथल्या ब्राह्मण आणि मराठ्यांच्या जमीनदारी विरुद्ध जो संघर्ष केला, तो संघर्ष म्हणजे काय, मनुस्मृतीने सगळ्या संपत्तीचे अधिकार या देशातल्या उच्चवर्णीयांना दिले होते. आणि मग लढून आम्ही तो संघर्ष उभा केला. इथल्या सावकारांना खोताना आम्ही हाकलून दिलं आणि यातून कुळ कायदा निर्माण झाला. कसेल त्याची जमीन हे तत्व निर्माण झालं. आणि म्हणून कोकणातले ब्राह्मण, मराठे, वैश्य हे लोक आज नख आणि दात काढलेल्या शिवांसारखे झालेत. त्यांची ताकद संपवलेली आहे. हे संपवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांनी केलं. यातली जी पुढली जी पायरी होती, हे जे संघर्ष होतं, हे सगळे संघर्ष भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा करून आणले. आज काही लोक, आपलेच लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या देशातल्या संविधानाची कॉपी केलेली आहे. दुसऱ्या देशातल्या धर्माने ओबीसी हे 52% म्हणजे 52% लोकसंख्या असलेली या देशातले ओबीसी म्हणजे देशामध्ये सगळ्यात मोठ्या जातींचा समूह आम्ही आहोत. आम्हाला जमीन, पाणी, जंगल, शिक्षण, आरक्षण हे सगळं ब्राह्मणांनी नाकारलं होतं, मराठ्यांनी नाकारलं होतं. हे देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांच्या आंदोलनाने केलं. आणि हे सगळे संघर्ष भारतीय संविधानामध्ये आरक्षणाच्या रूपाने बाबासाहेबांनी आणले आणि सांगितलं, हजारो वर्ष इथल्या मागासवर्गीय जातींचं शोषण इथल्या उच्चवर्णीयांनी केलेलं आहे आणि म्हणून ते मागे पडलेले आहेत. आज आगरी समाजातले IAS आपल्याला दिसत नाहीत, IPS आपल्याला दिसत नाहीत, त्याच्यामुळे कलेक्टर नाहीत, तहसीलदार आमचे नाहीत. आणि म्हणून त्यामुळे सगळे निर्णय आपल्या विरोधात येतात. सिडकोमध्ये बसलेले ब्राह्मण आणि मराठा ऑफिसर्स 1973च्या नोटिफिकेशन दाखवून उरणच्या चांगल्या गावाला तोडायला निघाले, शहराला तोडायला निघालेत. इथे जर आमचे तहसीलदार असते, आमचे कलेक्टर असते, तर याचा अर्थ आमच्या लोकांना समजवला असता. परंतु आमच्याकडे प्रशासन वर्गामध्ये IAS IPS कोणी झालेले नाहीत. आमच्या मुलांनी IAS IPS व्हावं असं स्वप्न सुद्धा ओबीसीना, इथल्या आगरी कोळ्यांना पडत नाहीत. आणि आज हे निर्णय येत आहेत आणि या निर्णयाविरुद्ध लढण्यासाठी जेव्हा आम्ही आपल्या गावात जातो, तेव्हा इथले मराठा लोक NGO म्हणून येतात आणि सांगतात की गावठाण विस्तार मिळणार नाही. म्हणजे उरणमध्ये राहणारा मराठा हा आजही आमच्यावर अत्याचार करतो. ही गोष्ट उरणमधल्या लोकांना समजत नाहीत, नवी मुंबई लोकांना समजत नाहीत. त्याच्यामुळे EWS आरक्षण काय आहे ते समजणं फार अवघड आहे. परंतु मी सर्वात प्रथम जाहीर प्रतिक्रिया संपूर्ण देशाला देतो की 52% ओबीसी या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आहेत. त्या विरोधात आम्ही आंदोलन करू, त्या विरोधात आम्ही लोकसभेत चर्चा करू, त्या विरोधात आम्ही विधानसभेत चर्चा करू. आणि यासाठी येणाऱ्या 2024च्या निवडणुकामध्ये आमच्या लोकांनी विधानसभेच्या निवडणुका लढलं पाहिजे, लोकसभेच्या निवडणुका लढलं पाहिजे, हे मी जाहीर सांगतो. कारण जे सरकार, मोदी सरकार म्हणून या देशामध्ये सरकार आलं, त्या सरकारने खरं म्हणजे ओबीसी हे 52% असताना त्यांना 27%चं आरक्षण आहे. त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात 52% आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांची मागणी होती. परंतु इंदिरा साहनी निर्णयाचा निकाल देत 52%च्या 50%च्या वर आरक्षण देता येत नाही अशी टिमकी वाजवत हे लोक बसले. परंतु सवर्ण जे आहेत, ब्राह्मण आहेत, मराठा आहेत, वैश्य आहेत, यांनी कुठल्याही आरक्षणाची मागणी नसताना, मोदी सरकार ज्यावेळी आलं त्यांनी स्वतःहून मागणी नसताना हे आरक्षण आपल्या देशामध्ये आणलं. आणि मागणी नसताना, आंदोलन नसताना आणि त्यांना गरज नसताना हे आरक्षण आणलं गेलं. आणि ते आरक्षण चुकीचं की बरोबर हे अंतिमतः न्यायालयात चर्चेला विषय येतो, न्यायासाठी निर्णय येतो. त्यावेळी न्यायालय सुद्धा प्रभावित करण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे, असा सत्य आपल्या डोळ्यांना दिसतंय. आणि म्हणून मी तुम्हाला या सगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी मुद्दामून विस्ताराने समजून सांगत आहे की देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा त्या काळातले सगळे नेते असतील, या नेत्यांनी हे मान्य केलं होतं की इंग्रजांनी आमच्यावर राजकीय गुलामी लादलेली आहे. हे जसं खरं आहे, म्हणजे इंग्रजांना इथून घालवलं पाहिजे,
त्याच पद्धतीने या देशातले राजे रजवाडे म्हणजे क्षत्रिय लोक आणि ब्राह्मण आणि वैश्य या त्रिवर्णीयांनी उच्चवर्णीयांनी ज्यांची संख्या साधारणपणे 15% आहे भारताच्या लोकसंख्येच्या, यांनी संपूर्ण देशातल्या 85% लोकांवर गुलामी लादलेली आहे. त्यांचं हजारो वर्ष शोषण केलेलं आहे. त्यामध्ये स्त्रियांचं शोषण आहे. हे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या सगळ्या नेत्यांनी मान्य केलं. ते सगळे लोक महात्मा गांधींपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर झालेले वकील लोक होते, अत्यंत अभ्यासक होते. इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी जगातल्या विषमतांचा अभ्यास केला होता. महात्मा गांधींनी तर आपल्याला माहित आहे आफ्रिकेमध्ये काळा गोरा जो वाद आहे त्याचा अनुभव घेतला होता. त्यांना रेल्वे गाडीतून काळे म्हणून बाहेर काढलं होतं आणि त्यांना जगातल्या पांढऱ्या कातडीच्या उच्चवर्णीय म्हणजे ज्याला सवर्ण म्हणता येईल किंवा गोरे लोक म्हणतात त्यांचा अनुभव आला होता. आणि देशामध्ये जगामध्ये 2 वाद आहेत, म्हणजे जगामध्ये 2 आधारे शोषण, 2 कारणांनी शोषण होतं की आम्ही पांढरे सवर्ण सफेद कातडीचे लोक जे आहोत ते गोरे लोक हे सर्वश्रेष्ठ आहोत आणि जन्माने श्रेष्ठ आहोत असा अहंकार या गोऱ्या लोकांना होता. त्यामध्ये हिटलर सारखा एक हुकुमशाह आम्ही पाहिला आणि म्हणून काळे आहेत ते मागासलेले आहेत, शूद्र आहेत, हलके आहेत, त्यांना माणसामध्ये फिरण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारचं जागतिक विचारसरणी होती. आणि या विचारसरणी विरुद्ध जगामध्ये आंदोलनं झाली. ते एक शोषणाचा, मानवी शोषणाचा अभ्यास या आमच्या सगळ्या भारतीय लोकांनी केला होता. आणि आमच्याकडे धर्म म्हणजे मनुस्मृती सांगत होता की आगरी, कोळी, भंडारी हे शूद्र आहेत. आणि आपल्याला माहित आहे की चर्मकार, मातंग, बौद्ध आताचे हे सगळे अतिशूद्र लोक, अस्पृश्य लोक, या लोकांना सुद्धा मानवी अधिकार नाहीत, परंतु त्यांना अतिशूद्र म्हटलं जायचं आणि ओबीसीना शूद्र म्हटलं जायचं. आज आगरी कोळी लोकांना एक गैरसमज आहे की आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही शूद्र नाही. परंतु क्षत्रिय हे जे आहेत ते क्षत्रिय हे असणं म्हणजे काय, नुसतं स्वतःला क्षत्रिय बोलून चालत नाही की ज्याच्याकडे हजारो एकर जमीन आहे, ज्याला कोणीही कमी लेखत नाही, ज्याचं कोणी शोषण करू शकत नाही, असा राज्यकर्ता वर्ग आहे, महाराष्ट्रातला जमीनदार वर्ग आहे, तो मराठा वर्ग हा क्षत्रिय आहे. तुम्ही क्षत्रिय नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की क्षत्रिय असणं म्हणजे शूर असणं, म्हणजे आगरी कोळी लोक शूर नाहीत असं कोणी म्हणणार नाही. हे क्षत्रिय लोक स्वतःला शूर समजायचे. मराठे आजही स्वतःला शूर समजतात. परंतु आपल्याला माहित आहे की मराठा ब्राह्मण या एकत्र असलेल्या सैन्याचा पराभव 500 महार सैनिकांनी भीमा कोरेगाव इथे केला. त्यांना 28,000 सैन्याला कापून काढलं आणि त्या दिवशी सिद्ध झालं की क्षत्रिय आणि ब्राह्मण हे शूर असतात. ही खोटी गोष्ट आहे. खरी गोष्ट ही आहे की मागासवर्गीय म्हणजे जे शूद्र आहेत, अतिशूद्र आहेत, ते शूर आहेत. आणि म्हणून इंग्रजांचा पराभव रत्नागिरीच्या समुद्रात करणारे आम्ही आगरी, कोळी, भंडारे शूर नाहीत असं नाही. पण क्षत्रिय हा शब्द याचा अर्थ आहे उच्चवर्णीय असणं. आणि या उच्चवर्णीयांनी हजारो वर्षाचं आरक्षण भोगलं आणि आमच्या सगळ्या पिढ्यांना सडवलं. जे शेतामध्ये आम्ही कष्ट करायचो, भात लावायचो, मीठ पिकवायचो, त्यांना जमिनीची मालकी दिली नाही आणि म्हणून पिढ्यानपिढ्या काम करून सुद्धा ते उपेक्षित राहिले. आज मिठागरांना सुद्धा सिडको भूखंड देत नाही. त्याला कारण आहे की मिठागराला कुळ कायदा लावण्यामध्ये आम्ही कमी पडलो. ट्रस्टच्या देवस्थानच्या जमिनी आहेत त्यांना कुळ कायदा लावण्यात आम्ही कमी पडलो. आमच्या उरणच्या जवळच्या धुतुम गावचे दत्तूबिवा ठाकूर हे जवळजवळ आता 80 वर्षाचे ग्रस्त आहेत. त्यांना 12.5% भूखंड मागच्या 3 पिढ्यात मिळालेले नाहीत आणि म्हणून त्यांनी सिडकोमध्ये विषप्राशन केलं. आणि ते विषप्राशन केल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी मी एमडीला सांगितलं की जर आमचा हा माणूस मेला तर तुमच्यावर खुनांचे गुन्हे दाखल कमी करू. आणि मग तात्काळ त्यांचा जीव वाचवण्यासाठी 2 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट केले गेले. आणि जीव वाचवेपर्यंत 20 ते 25 दिवस या सिडकोच्या ऑफिसर्सना त्यांना वाचवासाठी प्रयत्न केले गेले. पण हे चांगलं लक्षण नाही. म्हणजे आमच्या लोकांना 100% जमिनी घेऊन 12.5% देणं हे तर शोषण आहेच. मला असं म्हणायचं की सगळ्या मराठा समाजाच्या, ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचं भूसंपादन तुमच्या शेतामध्ये, बारामतीमध्ये शरद पवार का करत नाहीत, फडणवीस का करत नाहीत आणि उद्धव ठाकरे का करत नाहीत? हे जे शोषण आहे हे उच्चवर्णीयांनी केलेलं शोषण आहे. दिबा पाटलांवर वसंतदादांनी गोळ्या घालणं हे शोषण आहे. उरणवर आज घरं असताना भूसंपादन लादणं हे आमचं शोषण आहे. आणि हे शोषण हजारो वर्ष होत असताना त्यांना एवढं लुटलं गेलंय, त्यांना एवढं दाबलं गेलेलं आहे की आदिवासींची अवस्था तुम्ही पाहिलीत, SC STची अवस्था पाहिलीत, तुम्ही कल्पना करू शकत नाही. आज बालईमध्ये चर्मकार समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात आणि त्यांची घरं तोडण्याचा प्लान उरणमधले मराठे करत असतील, सिडकोमधले मराठे करत असतील आणि दिल्लीमधले ब्राह्मण करत असतील तर आमचं हे शोषण इथल्या लोकांना कळलं पाहिजे. आगरी कोळ्यांना हे सांगण्याचं काम आदरणीय लोकनेते दिबा पाटील साहेबांनी यांनी केलं.
पण आरक्षणाचा विचार म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा, अस्पृश्यांचा विचार, असा गैरसमज आमच्या डोक्यामध्ये इथल्या ब्राह्मणांनी पसरवला, मराठ्यांनी पसरवला, आणि आम्ही आरक्षण हे आमच्या पुढे येण्यासाठी गरजेचं आहे हे आम्हाला कळलं नाही. आज रामशेठ ठाकूर असतील, जे एम म्हात्रे असतील, गणेश नाईक असतील, मुंबईतले अनेक बलाढ्य नेते असतील, हे स्वतःला पैसेवाले किंवा ग्रेट समजतात, परंतु तुमच्यापैकी घरामध्ये एकही IAS आणि IPS झाला नाही, हे तुमचं अपयश आहे. तुमचा मुलगा आमदार होतो, तुमचा मुलगा महापौर होतो, हे काही विशेष नाही, कारण राजकीय नेते म्हणून त्यांना स्वतःची मतं मांडता येत नाहीत. गणेश नाईकांच्या घरात सागर नाईक हे महापौर झाले, त्यावेळी त्यांना ओबीसी म्हणजे काय माहित नव्हतं, ओबीसीचा दाखला त्यांच्याकडे नव्हता. म्हणजे ह्या कुटुंबामध्ये किती मोठं अज्ञान आरक्षणाच्या बाबतीत आहे हे आपण पाहतो. आज सुद्धा खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर आदरणीय प्रशांत ठाकूर हे अभ्यासू आमदार आहेत, त्यांची प्रतिक्रिया त्यावर यायला पाहिजे. नवी मुंबईतून संजीव नाईकांची यायला पाहिजे, गणेश नाईकांची यायला पाहिजे, मंदाताई म्हात्रेंची आली पाहिजे. शेका पक्षाचे जयंत पाटील तर यावर प्रतिक्रिया देऊच शकणार नाही, कारण त्यांनी शरद पवारांची गुलामी स्वीकारलेली आहे. आणि म्हणून ओबीसी आरक्षण काय, तर ओबीसी हे शूद्र आहेत, ते मागासलेले आहेत, आणि त्यांना शेती, जंगल, शिक्षण, धर्म या बाबतीत नेहमी कमी लेखलं गेलं. मी दत्ता पाटलांची गोष्ट नेहमी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचं आंदोलन महाडला केलं, आणि चौदार तळ्याचं आंदोलन महाडला झालं, त्यामध्ये आगरी समाजाचे त्यावेळी लोक होते. परंतु आताचे आगरी अगदी जयंत पाटील शेका पक्ष सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त वकील म्हणून कुळ कायद्यामध्ये भाग घेतला, बाकी त्यांचा काही संबंध नव्हता, असं त्यांचा बोलण्याचा हेतू आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकर जयंत पाटलांच्या आजोबांच्या सोबत 25-25 दिवस घरात राहायचे, एकत्र जेवायचे, आणि त्यांनी हे खोतीचं आंदोलन समजावलं, त्यांनी उभं केलं. तर मग ते फक्त वकील आहेत का? आजचे वकील कोणाच्या घरी राहायला येतात का? समजावायला येतात का आंदोलन? असं नाही. आणि बाबासाहेब आंबेडकर केवळ वकील नाहीत, तर या देशातले महान समाज संशोधक आहेत, आणि त्यांनीच या ओबीसींना नाव दिलं की तुम्ही शूद्र आहात, आणि तुम्हाला सगळ्या प्रकारच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याचं काम इथल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या लोकांनी केलं असेल, तर तुमच्या उद्धारासाठी आरक्षण हे गरजेचं आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाने आपल्या देशातली विषमता ओळखली आणि मान्य केली की या देशावर मनुस्मृतीनं, हिंदू धर्मानं जातीच्या आधारावर ही विषमता तयार केली, गरिबी तयार केली, त्यांचा सार्वजनिक अपमान केला. आता लोक, मगाशी मी एक चर्चा पाहिली उत्तरेतल्या चॅनलची, दिल्लीकडच्या, त्यामध्ये एक माणूस, एक प्राध्यापक म्हणतात की गरिबीला कुठली जात नसते. तर हे जे असे जे वाक्य आहे ते लोकांना संभ्रमात टाकण्यासाठी ब्राह्मण अशी वाक्य सोडतात. गरिबाला जात नसते कशी? गरिबाला जात असते. आणि या देशामध्ये जो मागासवर्गीय आहे तोच गरीब आहे. तुम्हाला माहित असेल की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची गरिबी ही गरिबी वेगळी आहे, आणि मागासवर्गीयांची गरिबी वेगळी आहे. आज मागासवर्गीय माणसाला आपल्या उपजीविकेसाठी, रोजगारासाठी आंदोलन करावं लागतं. आज मुंबईतली 200 कोळीवाडा, गावठाणं, आगरी, कोळी, भंडारी आपल्या जमिनी गमावून बसलेत, आणि जमिनी खाल्ल्या कोणी? तर महाराष्ट्रातले डझनाच्या वर मराठा मुख्यमंत्री झालेत, ब्राह्मण मुख्यमंत्री झालेत, मनोहर जोशी सारखे खोत मुख्यमंत्री झाले. यांनी या जमिनी लुटल्या आणि त्यांची गावठाणं उरली, तर त्यांना गलिच्छ वस्त्या म्हणायला एक कमी पडले नाहीत. आणि आज नवी मुंबईतली सुद्धा गावठाणं भाडेकरांनी घ्या असं एकनाथ शिंदे हे मराठा मुख्यमंत्री सांगतात. ही त्यांनी दिलेली शिवी आहे, हा त्यांनी केलेला भाडेकरार ही शिवी आहे. एवढी अक्कल सुद्धा आमच्या नेत्यांना येत नाही. या बाबतीत गणेश नाईकांचं भाषण हे आदर्श भाषण आहे विधानसभेतलं, परंतु ते फक्त भाषण आहे. ते भाषण झाल्यानंतर आम्ही गावठाणं मोजली पाहिजेत, आम्ही गावठाण मोजतोय, त्याला मदत करायला गणेश नाईक येत नाहीत. मैताला जातात, बारशाला जातात, लग्नाला जातात. खरं म्हणजे हे त्यांचं काम नाही. आज एकनाथ शिंदे जे जातात, मी 300 गणपती बघितले, 200, त्यासाठी मुख्यमंत्री असतो का? गणपतीचं दर्शन करायला मुख्यमंत्री असतो? तुमच्यावर देशाच्या सामाजिक न्यायाची जबाबदारी असताना देवदर्शनाला जाणं, पिंडाना जाणं, मैताला जाणं हे नेत्यांचं काम आहे. विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये लोकांच्या अधिकारांचे कायदे बनवण्यासाठी लोकप्रतिनिधी असतात. ते लोक मूर्खपणा करतात, उच्चवर्णीय लोक. तर आमचे गणेश नाईक आणि आमचे लोक पण करायला लागले. आमच्यावर काय जबाबदारी आहे? तुम्हाला या चिडकोनी भूमीन कसं बनवलं, बंदुकीच्या गोळ्या घालून घालून जमिनी घेतल्या, तरी तुम्हाला त्यांचा राग येत नाही. आणि म्हणून दिबा पाटील हे नेते जे आहेत, त्यांच्यासारखा नेता पूर्वी झाला नाही आणि पुढे होणार नाही असं मी म्हणणार नाही. जर दिबा पाटलांची प्रेरणा घेतली तर ते आम्ही तसं नेतृत्व निर्माण करू शकतो. पण दिबा पाटील हे आरक्षणाचे समर्थक होते, ओबीसीच्या आरक्षणाचे समर्थक होते. आणि आज दिबा पाटील असते तर आर्थिक निकषावरच्या आरक्षणाचा निषेध त्यांनी सुद्धा केला असता. आणि म्हणून दिबा पाटील नसताना या गोष्टीचा निषेध करायला मी ते उभा आहे.
आणि मी हे पण सांगतो की येणाऱ्या लोकसभेमध्ये 52% लोक ओबीसीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. मी असं म्हणत नाही की मीच एक अंतिम नेता आहे, तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आर्थिक निकषावर गरिबीच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. याचं कारण आहे की या देशातल्या मागासवर्गीयांचं जे शोषण आहे ते जाती आधारित झालं. आणि जाती कुठल्या? जे शूद्र आहेत आणि अतिशूद्र आहेत आणि स्त्रिया, यांचं शोषण मनुस्मृतीने केलं, हिंदू धर्माने केलं. आपण जन्माने हिंदू आहोत म्हणून अभिमान बाळगण्यासारखी कुठलीच गोष्ट नाही. याच हिंदू धर्माने आम्हाला जमिनी नाकारल्या, याच हिंदू धर्माने आम्हाला पाणी नाकारलं, याच हिंदू धर्मातल्या उच्चवर्णीयाने आम्हाला शिक्षण नाकारलं. म्हणून मी जे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातला शोषणाचा इतिहास समोर ठेवला, त्यामध्ये 2 उदाहरणं महाकाव्य जी आहेत, महाभारत आणि रामायण यातली देतो. कारण महाभारत आणि रामायण लोकांना समजतं, पण मनुस्मृती आणि वेद उपनिषद जरा समजत नाहीत. परंतु या वेद उपनिषदांनी आणि मनुस्मृतीने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना सर्वाधिकार दिले आणि 85% ओबीसीना अधिकार नाकारले. ही गोष्ट अभ्यास केल्याशिवाय आपल्याला समजत नाही. आणि म्हणून रामायणामध्ये शंभूक नावाचा शूद्र म्हणजे ओबीसी ज्यावेळी शिक्षणाला बसतो, अभ्यास करायला बसतो, त्यावेळी ब्राह्मण एक येतो आणि तक्रार करतो क्षत्रिय असलेल्या श्रीरामाकडे आणि सांगतो की हे श्रीराम, म्हणजे हे राजा, की तुमच्या राज्यामध्ये एक शूद्र आहे, तो अभ्यासाला बसलेला आहे, तो उद्या शिकून मोठा ऑफिसर होईल, मोठा कार्यकर्ता होईल आणि त्याने तो जर शिकला तर ब्राह्मणाची नोकरी जाईल किंवा ब्राह्मणाचा रोजगार जाईल आणि म्हणून तुम्ही त्याला ठार करा. कारण आमच्या 15%च लोकांना राजाच्या नोकऱ्या, श्रीमंत होणं, विद्वान होणं, प्राध्यापक होणं हे आरक्षण हजारो वर्ष मनुस्मृतीने दिलं होतं. आणि प्रभुराम म्हणजे क्षत्रिय असलेले राजा श्रीराम, ज्याला आम्ही देव मानतो, त्यांनी काही विचार न करता त्या शूद्राला, ओबीसीला ठार करून टाकलं. याच्यामध्ये ती जी रामायणातली लढाई ही केवळ एक अध्यात्म नाहीये, तर त्यामध्ये मागासवर्गीयांना अधिकार नाकारण्याचं काम प्रभू श्रीराम करतात. आणि म्हणून प्रभू श्रीराम हे संविधानाच्या दृष्टीने आरोपी आहेत, सामाजिक न्यायाच्या विरोधी आहेत. आणि म्हणून संविधान सामाजिक समता मानते, विषमतेचा तिरस्कार करते. असाच प्रकार महाभारतामध्ये द्रोणाचार्यांनी केला. एकलव्य नावाच्या आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षण घ्यायचा विषय आला, त्यांनी सांगितलं मला तुमचं विद्यार्थी व्हायचं आहे, मला अत्यंत चांगलं धनुर्धारी व्हायचं आहे. त्यावेळी द्रोणाचार्य सांगतात की धनुर्धारी होण्याचा मान क्षत्रियाला आहे, म्हणजे अर्जुनालाच आहे, अर्जुनच राजा झाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारतामध्ये क्षत्रिय असतील, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने मराठे असतील, जाट असतील, गुर्जर असेल, पटेल असतील, हे संपूर्ण देशातले क्षत्रिय लोक आणि ब्राह्मण यांनी मागासवर्गीयांना शिक्षणाचा अधिकार नाकारला. म्हणजे ओबीसीना, मागासवर्गीय म्हणजे आम्ही ओबीसी, शिक्षण नाकारलं, त्यांना जमिनी नाकारल्या, त्यांना पाणी नाकारलं, त्यांना धार्मिक अधिकार नाकारले. आणि म्हणून ते दुबळे राहिले, गरीब राहिले. त्यांना शिक्षणात पुढे यायला एवढा उशीर झाला की 70 वर्षानंतर आगरी कोळ्यांमध्ये एकही IAS आणि IPS होऊ शकत नाही. ही विषमता आहे आणि ही विषमता भरून काढण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. डॉक्टर आमच्यामध्ये जास्त होत नाहीत, यासाठी आरक्षणाची, उच्च शिक्षणाची गरज आहे. पण हे तुम्ही होऊच नका अशा प्रकारची मानसिकता महाराष्ट्रातल्या मराठा मुख्यमंत्र्यांनी घेतली, ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि वैश्यांनी घेतली. आणि यामुळे आम्ही मागे पडलो. ही गोष्ट आम्ही धर्माने हिंदू म्हणून किती गर्व शेकावून हिंदू बोललो, पण तुमची धर्मामध्ये लायकी काय? तर तुम्ही शूद्र आहात. तुम्ही मुख्यमंत्री पण होऊ शकत नाही, तुम्ही गृहमंत्री होऊ शकत नाही, तुमची महसूल मंत्री होऊ शकत नाही. आपल्याला कल्पना आहे गणेश नाईकांसारखे बलाढ्य नेते, त्यांना पर्यावरण मंत्री दिलं, पण कधी मुख्यमंत्री त्या होऊ शकले नाहीत किंवा महसूल मंत्री होऊ शकले नाहीत, गृहमंत्री होऊ शकले नाहीत. गणेश नाईकांची यावर मुलाखत घ्यावी कोणी पण जाऊन. ते स्वतःला किती मोठे नेते समजलं असेल, त्यांचा जो अपमान या महाराष्ट्राच्या विधानसभेत मंत्रिमंडळात झालेला आहे तो ओबीसी म्हणून झालेला आहे. त्यांना अक्षरशः सडवलेला आहे. आणि हीच अवस्था रामशेठ ठाकूर यांची आहे की ते ठीक आहे, त्यांनी तर लोकसभा लढल्यानंतर लढणंच सोडून दिलंय. परंतु लोकनेते दिबा पाटील हे एवढा संघर्ष करत होते आणि त्यांनी 4 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार झाले, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते झाले. मग त्यांना मुख्यमंत्री होऊ न देणारे लोक कोण होते? दत्ता पाटलांना मुख्यमंत्री होऊ न देणारे लोक कोण होते? तर या महाराष्ट्रातले मराठी होते. म्हणून मराठा आणि ब्राह्मण आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद कुठला आहे? त्यांनी क्षमता असून, गुणवत्ता असून, म्हणजे दिबा पाटलांसारखा नेता एक मराठ्यांमध्ये पण झाला नाही. आणि कोल्हापूरचे मराठे सांगतात की तुमच्याकडे दिबा पाटील झाले म्हणून 12.5% पुनर्वसन योजना आली. परंतु अशा प्रकारची योजना पश्चिम महाराष्ट्रात कुठे झाली नाही, कारण तिथे लूट करणारे त्यांच्याच जातीचे मराठे, उच्च जातीय मराठे आपल्याच लोकांची लूट करत होते, ब्राह्मण लूट करत होते. परंतु त्यांना अधिकार देणारं नेतृत्व हे आगरी समाजात जन्माला आलं. ते दिबा पाटलांच्या रूपाने आलं, सेज आंदोलनात दत्ता पाटलांच्या रूपाने जन्माला आलं.
आणि यांतले लोक लोकसभेत जाणं गरजेचे होते. 2 वेळा लोकसभेत दिबा पाटील होते आणि दिबा पाटलांनी आरक्षणाची लढाई तिथे चालवली. आज आपला एकही खासदार लोकसभेत नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींनी संविधानात असलेलं मागासवर्गीयांचं आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे नरेंद्र मोदींचं सरकार आलेलं आहे. आज आपले लोक बरेच भाजपमध्ये आहेत, पण नरेंद्र मोदींनी कुठलं महापाप केलं असेल तर आपल्या संविधानामध्ये जातींना मागास ठेवलं होतं, जातींना आमच्या शिक्षण नाकारलं होतं. त्यामध्ये ओबीसीच्या जाती आहेत, एससीच्या जाती आहेत, एसटीच्या जाती आहेत. एससी म्हणजे शेड्यूल कास्ट आणि एसटी मध्ये शेड्यूल ट्राईब म्हणजे आदिवासी वगैरे लोक, आणि एससी जाती म्हणजे अस्पृश्य जाती आहेत. आणि या जातींना अक्षरशः गावाच्या बाहेर ठेवलं होतं. त्यांना सगळ्या प्रकारचे मानवी अधिकार नाकारले होते. ओबीसीची पण तीच अवस्था होती. आणि म्हणून हे मागे राहिलेले लोक आहेत, हे पुढे आलेल्या लोकांमध्ये म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या जातींच्या बरोबर यावेत आणि म्हणून त्यांना आरक्षण दिलेले आहेत. या देशातली विषमता संपावी म्हणून आरक्षण आहे. आरक्षणाला संविधानाचा अधिकार आहे, परंतु हे आरक्षण आर्थिक निकषावर देता येत नाही. कारण या देशातल्या लोकांचं शोषण गरीब म्हणून झालेलं नाही. एखादा पैशानी गरीब आहे म्हणून त्याला कमी लेखलं जात नाही, तर जातीच्या आधारावर. आता पैशानी बघायला लागलं तर रामशेठ ठाकूर आणि गणेश नाईक हे आज पैशानी कोणापेक्षाही कमी नाही. म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही एक राजकीय नेता गणेश नाईक आणि रामशेठ ठाकूर यांच्या तोडीचा नाहीये. एवढा विद्वान आणि अभ्यासू नाही, कर्तृत्ववान नाही. रामशेठ ठाकूरांनी जे कर्तृत्व केलेलं आहे ते अत्यंत गरिबीतून पुढे आले आहेत, ते उद्योजक झाले. आणि त्यांचा जो संघर्ष आहे हा दिबा पाटील साहेबांच्या नंतर आमच्या समाजातून असा एक उद्योजक झाला, जे म्हात्रे झाले, ते त्यांच्या गुणवत्तेमुळे झाले. परंतु त्यांच्या गुणवत्तेला मान्यता देण्याचं काम इथल्या उच्चवर्णीयांकडून होत नाही. आणि म्हणून या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्री होता येत नाही, महसूल मंत्री होता येत नाही, गृहमंत्री होता येत, त्यांच्या मुलांना IAS होता येत नाही, त्यांच्या मुलांना IPS होता येत नाही. ह्याची जी कारण आहेत त्यांचा अभ्यास ओबीसीनी केला पाहिजे. आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण 52% लोकसंख्या असताना 27% दिलं गेलं. ओबीसीमध्ये जातींची संख्या कमी असल्यामुळे जवळजवळ आरक्षण नाहीच, अशा प्रकारची आभास या ओबीसीना झालेला आहे. आणि म्हणून नवी मुंबईतले आगरी कोळी फाउंडेशनचे एक आमचे नेते आहेत, तरुण युवा नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत, CA झालेले आहेत. पण त्यांना असं वाटतं की ओबीसीना आरक्षणच नाही, परंतु ओबीसीना आरक्षण आहे. हे तुम्ही दशरथ भगतांना विचारा की ओबीसी आरक्षणातून आमचे पहिले महापौर नवी मुंबईत झाले, जे संजीव नाईक असतील किंवा सागर नाईक असतील, हे आरक्षणातून झालेले आहेत. आणि मग हे ओबीसीचं आरक्षण आता जवळजवळ संपलेलं आहे. कारण ज्या लोकांनी आमचं शोषण केलं, ज्या लोकांनी आम्हाला लुबाडलं, ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी लूट केली. म्हणून न्याय करण्यासाठी मागासवर्गीयांना आरक्षण होतं. आज नरेंद्र मोदींनी असा निर्णय घेतलाय की त्या ब्राह्मणांना आणि मराठ्यांना, क्षत्रियांना EWS 10% आरक्षण दिलं मागणी नसताना. हे आरक्षण देणं म्हणजे मूळ आरक्षण संपवणं. आरक्षण हा न्याय असेल तर तो न्याय सगळ्यांना देता येत नाही. म्हणजे पोलीस स्टेशनला तक्रार गेली, एखाद्या माणसाची चोरी केली असेल चोरांनी, आणि त्या चोरी विरुद्ध जो घर मालकाने ते तक्रार केली आणि ते पोलीस स्टेशनला तक्रार गेली, तर तक्रार गेल्यानंतर पोलिसांनी असा निकाल करायचा की नाही, चोराचा पण दोष आहे आणि घर मालकाचा पण दोष आहे, त्यामुळे दोघांना समान शिक्षा किंवा जे धन आहे ते समान वाटून द्या. अशा प्रकारचा निर्णय जर पोलिसांनी घेतला किंवा न्यायालयाने घेतला तर तो निर्णय होऊ शकत नाही. तुम्हाला ठरवावं लागेल की याच्यामध्ये चोरी कोणाची झाली, चोर कोण आहे. तर आपल्या देशामध्ये संविधानिक नीती जी आहे, विषमतेविरुद्धची समतेची नीती आहे, त्यामध्ये आपल्या देशामध्ये त्या काळच्या लोकसभेने हे मान्य केलं की या देशातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या देशातल्या 85% मागासवर्गीयांचं शोषण करणारे लोक आहेत, चोर आहेत. साध्या भाषेत म्हणजे सामान्य माणसाला हे चोर आहेत. त्यांनी हजारो वर्ष देशाची चोरी केली आहे, संपत्ती लुटलेली आहे, मान सन्मान लुटलेला आहे, आणि या चोरांनी लूट करून स्वतःला बलवान केलेलं आहे. यांच्याकडे जरुरीपेक्षा जास्त जमिनी आजही आहेत. उदयनराजे भोसलेंकडे 40,000 एकर जमीन आज आहे साताऱ्यामध्ये. मग ती जमीन तिथल्या गरीब मराठ्यांना किंवा तिथल्या कुळांना दिली पाहिजे. ती जमीन तशीच ठेवली आणि तिथल्या सातारच्या, सांगलीच्या कोयना प्रकल्पग्रस्तांना पनवेलमध्ये तुम्ही पाठवलं. काय संबंध आहे आगरी कोळ्यांच्या जमिनीवर? मुळात तिथले आगरी कोळी 2 एकर, 1 एकर, 20 गुंठे जमिनीचे मालक झाले ते कुळ कायद्यामुळे, बाबासाहेब आंबेडकरांमुळे. मग त्यांच्या गावामध्ये इथलं घाटावरच्या मराठ्यांना आणण्याचं कारण काय? याचं कारण आहे की हे जे उच्चवर्णीय लोक आहेत, उच्चवर्णीय लोक जितकी लूट करता येईल तितकी आपली लूट करतात. महाराष्ट्राचे सतत मुख्यमंत्री मराठ्यांचेच होतात आणि त्यांच्या जातीचं सुद्धा शोषण करतात. मग त्यांच्यात गरीब राहिले त्यांना पुन्हा आरक्षण द्या. तर गरिबीला आरक्षण नाही किंवा आरक्षण हा गरिबी हटवण्याचा मार्ग नाही. उद्या विजय मल्ल्या हा कफल्लक झाला, मजा करून तो भिकेला लागला, तर त्याला आरक्षण देणार का तुम्ही?
तो त्याच्या कर्माने झाला. तसं हे जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आपल्या कर्माने आज भिकेला लागले असतील, भीक मागत असतील, म्हणून त्यांना आरक्षण मिळत नाही किंवा त्याला आरक्षण देण्याची व्यवस्था नाही. तुम्ही ब्राह्मणांनी मनुस्मृतीद्वारे, धर्माच्या द्वारे इथल्या मागासवर्गीयांना सर्वाधिकार नाकारलेत आणि म्हणून ती चूक सुधारण्यासाठी आरक्षणाची योजना आली. आता खरं म्हणजे हा विषय लोकांना कळत नव्हता, परंतु मागच्या काळात मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक त्यांनी मान्य केलं, त्या ब्राह्मणांनी मान्य केलं, होय आमच्या उच्चवर्णीय लोकांनी या देशातल्या मागासवर्गीयांचं, गरिबांचं नाही मागासवर्गीयांचं शोषण केलंय आणि म्हणून त्याच्याबद्दल प्रायश्चित्त आम्ही घेतलं पाहिजे, त्यांनी कबूल केलं. आणि दुसरीकडे हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आला, म्हणजे ज्या दिवशी मोदी सरकार आलेलं आहे तेव्हापासून संविधानाचा न्याय संपलेला आहे. संविधानामध्ये असलेला समतेचा विषय गुंडाळण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे. आज भाजपमध्ये आमचे सगळे लोक आहेत, आगरी कोळी समाजाचे लोक आहेत. माझं त्यांना विनंती आहे किंवा खुलं आव्हान आहे की तुम्हाला हे जे EWS हे आरक्षण आहे हे मान्य आहे की नाही हे तरी ओळखलं पाहिजे. ब्राह्मणांमध्ये 8 लाख रुपये जो कमवतो तो गरीब, आणि आमच्याकडे 20 म्हणजे 8 लाख म्हणजे 60,000 पगार पाहिजे त्याला महिन्याला. इथे 20 आणि 15,000 सगळी आमची मुलं आहेत, तरुण आज सिडकोमध्ये सिक्युरिटी म्हणून काम करतात किंवा इकडे तिकडे काम करतात. सफाई कामगार मला काल 3 भेटले बेलापूरला, आणि ते सफाई कामगार कोणाचे, एक कोळी आहे आणि एक भटका विमुक्त आहे आणि ते RSSचे कार्यकर्ते आहेत, जुने कार्यकर्ते. ते मला भेटले, मला ओळखतात. ते काय रे तुम्ही इथे काय करताय? तर म्हणे सफाई कामगार. पगार किती? 18,000. आता 18,000मध्ये जवळजवळ 50शीत पोहोचलेल्या माणसांचा पगार आहे, नवी मुंबईतल्या सफाई कामगारांचा आहे. हे शोषण कोण करते नक्की? हे शोषण इथले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य पूर्वी करत आले, आता करतात. आणि हे जे शोषण आहे आमच्या मागासवर्गीयांचं, तिथे एखादा दोषी का नाही? तिथे एखादा शरद पवारांसारखा पवार आडनावाचा माणूस का नाही सफाई कामगार म्हणून? तिथे आमचे OBC, SC, ST, भटके विमुक्त का आहेत? याचा विचार आमचे लोक करत नाहीत. आणि म्हणून भाजपमध्ये असलेल्या लोकांनी आता पुढे आलं पाहिजे. आपण दिबा पाटलांच्या आंदोलनाचं चांगलं काम केलं, पण दिबा पाटील हे आरक्षणासाठी लढत होते. त्या OBC आरक्षणामधून अनेक लोक वकील, आपल्या नगरसेवक झालेले किंवा महापौर झालेले आहेत. त्यांनी किमान बाबासाहेब आणि आरक्षण आणि दिबा पाटील यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. मी आपल्याला विनंती करतो की या आरक्षणाची लढाई आम्ही लढणार आहोत. आपल्याला बोलायची भीती वाटत असेल पक्ष म्हणून, तर तुम्ही जे आरक्षणासाठी लढतात त्यांना मदत करा. आता गावठाण हक्काची लढाई आपण मुंबईतून सुरू केली. मुंबईमध्ये काही मूर्ख लोकांनी, ज्यांना हे कळत नाही की बाबा कोळ्यांच्या जमिनी खाऊनच मुंबई उभी राहिली आणि आता ते गावठाण मागतात. ती गावठाणं आम्ही मोजली पाहिजेत, हे ज्या लोकांना कळत नाही अशा बावळट लोकांनी त्याला विरोध केला, गाव कमिट्या होऊ दिल्या नाहीत. त्या मूर्खांना सुद्धा मी क्षमा करतो आणि सांगतो की नवी मुंबईत हाच मूर्खपणा झाला सगळ्या संघटनांकडून की आम्हाला मालकी हक्कानं जमीन मालकी जर विस्तारित गावठाणाची मिळत असेल तर भाडे करार का मान्य करता? करावे गावातले तांडेल म्हणून आमचे मित्र भेटले, सिडकोचे माजी कर्मचारी, ते बोलले पाटील साहेब ही घरं आता भाडे कराराने अधिकृत करताना फक्त जोता मोजला जातो, अंगण मोजलं जात नाही, रस्ता मोजला नाही. रस्ता कोणाचा? अहो रस्ता आमचा, अंगण आमचं. विमानतळ सुद्धा हीच फसवणूक झाली. पण विमानतळातले सर्वपक्षीय नेते कोणी काय बोलले नाहीत. आणि खरं म्हणजे या सगळ्यांचं माझं बंधुत्वाचं नातं आहे. रामशेठ ठाकूर असतील, बबनदादा पाटील असतील, विवेक पाटील असतील, या सगळ्यांना मी मानतो. परंतु त्यांनी हे कबूल केलं पाहिजे की तुम्ही सरकारमध्ये असल्यामुळे तुम्ही बोलू शकत नाही की आमच्या शेतकऱ्यांचं अंगण खाल्लं, रस्ते खाल्ले, गावातली मैदानं खाल्ली, गुरुचरण जागा खाल्ल्या, याविषयी तुम्ही का बोलत नाही? बरं बोलत नाहीत तर तुम्हाला बोलता येत नसेल तर तुम्हाला गुलाम कोणी केला असेल तर आम्ही बोलतो तर आम्हाला सपोर्ट करा. परंतु हे होत नाही. आणि म्हणून आज आर्थिक निकषावर जे आरक्षण सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत याचा अर्थ असा आहे की लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींचं सरकार कसं आलं हे लोकसभा लढणाऱ्यांना माहित आहे. मला कल्पना आहे की एका महिन्याच्या प्रचारामध्ये मी काय मावळची लोकसभा जिंकू शकत नव्हतो, परंतु मला ओळखणारे जे मतदार होते त्यांनी 75,000 जे मतदान केलेलं आहे, हे मतदान आहे हे कमीत कमी 3.5 लाखाचं होतं, परंतु ते 75,000वर कमी आणलं हे EVM मशीनमुळे. आणि म्हणून श्रीरंग बारणेंचं काहीच काम नाही. आज श्रीरंग बारणे खासदार इथले आहेत. उरणवर म्हणजे उरणला नोटीस लागल्या आहेत, उरण शहराला नोटीस लागल्यात की पूर्ण उरण गाव आम्ही तोडायला काढलंय. सिडकोने तसं नोटिफिकेशन 12 तारखेला मागच्या काढलेलं आहे. श्रीरंग बारणे एक शब्द बोलत नाहीत, मग कशाला खासदार झाले? म्हणजे हे लादलेले खासदार आहेत, हे मशीनने लादलेले आहेत. या श्रीरंग बारणेंचा मी निषेध करतो आणि उरणच्या लोकांनी इथनं हाकलून लावलं पाहिजे या माणसाला की उरणवर एवढं मोठं संकट असताना तो शब्द का बोलत नाहीत? कारण त्यांचं आणि आमचं नातंच नाही काय, आम्ही मागासवर्गीय आहोत, आमचं नातं राहिलं, ते माणसं बोलत नाहीत. आणि हे लोकसभेत गेलेले खासदार हे EVM मशीनमुळे गेले होते. आणि असे सगळे खासदार नरेंद्र मोदींनी मशीनद्वारे निवडून आणले. आणि
देशाचा जो सामाजिक न्यायाचा विषय आहे, संविधानाचा विषय आहे, ते नाकारण्याचं महापाप या सरकारने केलेलं आहे. आणि तशा प्रकारचा अनुकूल निकाल जेव्हा सुप्रीम कोर्ट देतं तेव्हा सुप्रीम कोर्टाला प्रभावित करणारं राजकारण नरेंद्र मोदी करत आहेत, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे. आणि म्हणून आमचे अनेक मित्र, अनेक भाऊ, अनेक नेते भाजपमध्ये असले तरी सुद्धा त्यांना संविधानाच्या विरुद्ध राज्यकारभार करण्याचा काहीच अधिकार नाही. आणि म्हणून 10% EWS आर्थिक निकषावरचं आरक्षण हे संविधानाला मान्य नाही. आणि संविधानाला अनुकूल असतात, संविधानावर आधारित निर्णय फक्त सुप्रीम कोर्टाने करायचे असतात. सुप्रीम कोर्टाने संविधानात लिहिलेल्या कायद्यांचा अर्थ लावण्याचं काम फक्त करायचं आहे, स्वतःचे डोकं चालवायचं नसतं. परंतु हे आतापर्यंत जे न्यायमूर्ती आहेत ते या राजकीय दबावापोटी निर्णय घेतात, निवृत्त होतात, निघून जातात. खरं म्हणजे अशा प्रकारचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांनी जर चुकीचे निर्णय घेतले असतील तर त्यांच्याही विरुद्ध सुद्धा खटले आम्ही चालवले पाहिजे, कारण या न्यायमूर्तींना कशाचीच भीती राहिलेली नाही. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये सामाजिक समतेचं जे वर्णन आहे की सामाजिक न्याय या देशात झाला पाहिजे, कारण संविधान देण्याच्या अगोदर इथले ब्राह्मण, इथले क्षत्रिय, इथले वैश्य, इथल्या मागासवर्गीयांची लूट करत होते. आणि लुटल्या गेलेल्या लोकांची संख्या आहे 85% देशाच्या. आणि 15% लोकांसाठी कालचं हे आरक्षण दिलं गेलंय की ब्राह्मणांमधल्या गरिबांना, मराठ्यांमधल्या गरिबांना आर्थिक निकषावर आरक्षण भेटलं पाहिजे. काय झाले? तुम्ही गरीब का झाल्यात? तुम्ही तुमच्या सगळ्या जमिनी विकल्यात, छंदीपंदी झाले, जसे पेशवे छंदीपंदी होते आणि शिवाजी महाराजांच्या राज्याची वाट लावली. यामध्ये शिवाजी महाराजांचा दोष नाही, त्यांनी कर्तृत्वाने राज्य मिळवलं होतं. पेशव्यांनी आयुष करून आणि मजा करून ते गमावलं, त्यामध्ये लोकांचा दोष काय? तर तुमच्या नालायकपणामुळे तुम्ही राज्य गमावलात. आणि मग अशा दिवाळखोर लोकांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे, ही नीती देशाच्या संविधानामध्ये नाही. आणि म्हणून मी आगरी, कोळी, कराडी, भंडाऱ्यांना एवढंच सांगेन की आम्ही अशा प्रकारची सामाजिक आंदोलनं चालवली नाहीत तर काय वेळ येते. लोकनेते दिबा पाटलांनी 84चं आंदोलन केलं. वसंतदादा पाटील या मराठा माथे फिरू मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध त्यांनी ते आंदोलन केलं, सांगितलं की बंदुकीच्या गोळ्या घेऊन कोणाच्या जमिनी, गोळ्या घालून कोणाच्या जमिनी घेणं हा अतिरेक आहे, हा अत्याचार आहे. जालियनवाला बागाचा हत्याकांड जे आहे तशाच प्रकारचा अत्याचार या मराठा मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी महाराष्ट्रात चालवला, तो आगरी कोळ्यांवर चालला होता. मुंबईतल्या जमिनी सुद्धा असंच फसवून घेतल्या गेल्या, पण मुंबईतल्या आगऱ्यांना, ठाण्यातल्या आगऱ्यांना संघर्ष करायची वेळ झाली नाही आणि त्याने वेळ आली नाही. आणि त्यांना ब्राह्मणासारखं ब्राह्मणांनी केलं. मोरेश्वर राजाराम पाटील नावाचे एक चित्रकार आहेत, ते अशा प्रकारचं विकृत वागणं सतत करत असतात फेसबुकला आणि ते सांगत असतात की मराठी आमचे शत्रू नाहीत, ब्राह्मण आमचे शत्रू नाहीत. अरे शत्रू नाहीत, मग त्यांनी आम्हाला जमिनी का नाकारल्या, पाणी का नाकारलं, वसंतदादा पाटलांनी आमच्या 84च्या आंदोलनात गोळ्या का घातल्या, या प्रश्नांची उत्तरं या ठाणे जिल्ह्यातल्या आगऱ्यांकडे नाहीत. आणि म्हणून आजचा जो निर्णय आलाय हा ओबीसींच्या 52% आरक्षणाच्या विरोधातला निर्णय आहे. खरं म्हणजे ज्या ब्राह्मणांनी शोषण केलं देशाचं त्यांना आरक्षण देणं म्हणजे आरक्षण संपवणं आहे. आज आरक्षण जवळजवळ संपलेलं आहे आणि म्हणून देशभरात याच्यावर चर्चा चालू आहेत. आज आमच्या गणेश नायकांकडे एक पेपर आहे नवनगर नावाचा, रामशेठ ठाकूरांकडे राम प्रहर आहे आणि अनेक लोकांचं, कर्नाळा आहे शेका पक्षाचा, अनेक लोकांनी पेपर चालवलेत. पण या पेपरमध्ये चर्चा आरक्षणाची होत नाही. आरक्षण म्हणजे काय होत नाही, त्यांनी ब्राह्मण लोकांना संपादक बनवून ठेवले. मग तुमच्या संपत्तीचा समाजाला उपयोग काय, तुमच्या शहाणपणाचा लोकांना उपयोग काय? आणि म्हणून गरिबी हटवणं हा आरक्षणाचा हेतू नाही. म्हणजे जगातली गरिबी कधीच हटू नये. गरिबी ही कायम राहणार. श्रीमंती आणि गरिबी ही दरी जगामध्ये कायम राहणार. जो काम करेल तो पैसे व्हायला होईल, जो काम करणार नाही तो गरीब होईल. हा जगाचा निर्णय. आणि त्या गरिबी हटवण्याची जबाबदारी सरकार घेऊ शकत नाही. परंतु जातीच्या आधारे ज्यांना गरीब ठेवलेला आहे, तुम्ही आगरी कोळ्यांना जमीन मालकी हक्क नाकारलेत, त्यांना शिक्षण नाकारलं, त्यांना मान सन्मान नाकारलात. कुठलाही आगरी कोळी मंदिरामध्ये पुजारी होऊ शकतो का? सगळ्या मंदिराचं पुजारी पण ब्राह्मणांनी ठेका घेतलेला आहे आणि सगळ्या मंदिराचे ट्रस्टी हे ब्राह्मणच. सगळे महाराष्ट्रातले जमीनदार, काळा ना शरद पवारांची जमीन किती आहे, सुप्रिया सुळेंची जमीन किती आहे, अजित पवारांची जमीन किती आहे, उद्धव ठाकरेंची जमीन किती आहे, याचे आकडे काढा. अशोकराव चव्हाणांची जमीन किती आहे, उदयनराजे भोसलेंची जमीन किती आहे. 500 एकरच्या वर यांच्या जमिनी आहेत आणि हे जमिनी जातीची श्रेष्ठ आहेत म्हणून आहेत. मग एखाद्या आदिवासीला तेवढी जमीन का नाही, एखाद्या आग्र्याला का नाही जमीन? नवी मुंबईतल्या आगरी कोळ्यांना तुम्ही भूमिहीन करणारे तुम्ही लोक आहात. आणि म्हणून हे जे शोषण आहे, हे शोषण इथल्या धर्माच्या आधारे झालं, जातीच्या आधारे झालं. उच्च जाती ह्या नेहमी श्रीमंत होत गेल्या आणि मागासवर्गीय जाती ह्या गरीबच राहिल्या. आणि ह्या गरिबांना सामाजिक न्याय देणं हे संविधानाचं काम आहे. आणि म्हणून सामाजिक मागासलेपणा, एखादा न्हावी जातीचा माणूस आहे, तो किती पैसेवाला झाला त्याला सन्मान भेटत नाही.
आज आमचे गणेश नाईक एवढे बलाढ्य नेते आहेत, मग त्यांना मुख्यमंत्री बीजेपी का करत नाही? करणारच नाहीत. एकनाथ शिंदे या मराठ्याला करतील. म्हणजे साताऱ्याहून आला असेल तर जो मराठा आहे तो तो मुख्यमंत्री होऊ शकतो ठाण्यामध्ये, पण गणेश नाईक मुख्यमंत्री होऊ शकत नाही. आई हिंमत. देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. ब्राह्मणांना जे आरक्षण मागणी न करता मिळेल त्याचं तुम्ही स्वागत केलं. तुम्ही उपमुख्यमंत्री फक्त ब्राह्मणांचे आहेत का? तुम्ही मतदान घेताय ना तुम्ही. आता बरेच लोक आगरी कोळी ओबीसी लोक बीजेपी मध्ये आहेत, मग त्यांच्या बाजूने तुम्ही न्याय का करत नाही? कारण हे फक्त जातीचे लोक आहेत. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, यांना सत्तेवरून खाली खेचणं हे ओबीसीचं काम आहे. ती सुद्धा समता आहे आणि ती समतेची लढाई आम्ही लढली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने हा जो निकाल घेतलेला आहे हा खरं म्हणजे त्यांनी निर्णय घ्यायला पावता या देशातली विषमता संपावी म्हणून. 52% ओबीसी लोकसंख्येप्रमाणे आरक्षण वाढवून मागत होते. त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना 52% आरक्षण भेटलं पाहिजे, पण त्यांना 50%च्या वर देता येणार नाही हे सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश नेहमी बोलायचे. पण ब्राह्मणांचं आरक्षण आल्यानंतर 10% आरक्षण कुठलाही सर्वे न करता, कुठलीही माहिती न घेता दिलं गेलं. खरं म्हणजे ओबीसीचं आरक्षण असेल, एससी एसटीचं आरक्षण असेल, हे आरक्षण हे अभ्यास करून आलं होतं, सर्वे करून म्हणजे मोठमोठी विद्यापीठ एनजीओ यांचा मदत घेऊन प्रत्यक्ष सर्वे करून ते आलं होतं आरक्षण. परंतु ब्राह्मण गरीब आहेत, मराठा गरीब आहेत, यांचा सर्वे कुठे झालाच नाही. मग सर्वे नाही, मागणी नाही, आंदोलन नाही, तरी सुद्धा आरक्षण कसं काय दिलं गेलं? तर बीजेपीचं सरकार आहे, ब्राह्मण मराठा क्षत्रिय वैश्य यांचं सरकार आहे आणि त्यांना अनुकूल निर्णय नरेंद्र मोदींनी घेतलेला आहे. या भाजप सरकारचे अनेक निर्णय चुकत चालले. त्यातला सगळ्यात मोठी घोडचूक आहे की भारतीय संविधानाचा गाभा आहे तो बदलण्याचा घाट या मोदी सरकारने घातलेला आहे. आणि म्हणून उच्चवर्णीय हे पहिले वर्चस्ववादी होते, जे अगोदर पण वर्चस्ववादी होते आणि ते इथल्या मागासवर्गीयांना सत्ताधारी किंवा सन्मानाचं जीवन जगू देत नव्हते. आणि म्हणून आमच्या पूर्वजांनी नारायण नागू पाटील, दिबा पाटील, दत्ता पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलनं केली. त्याच्या अगोदर जे आंदोलनं सुद्धा झाली असतील, हजारो वर्षात आमच्या लोकांनी खूप संघर्ष केला असेल, त्यांना मारला असेल, त्यांना दाबला असेल, त्यांना संपवलं असेल, पण त्याचे पुरावे या लोकांनी ठेवले नाहीत. परंतु आता याचे पुरावे होऊ घातलेले आहेत आणि म्हणून दिबा पाटलांनी केलेला संघर्ष आम्ही या नामकरण आंदोलनात पुढे आणला. आज हे विमानतळ त्यातल्या जागा आगरी कोळी कराड्यांच्या, त्या जागा खरं म्हणजे सरकारने तिथे विमानतळ चालवलं पाहिजे. तुमची लायकी नसेल तर तुम्ही ते अदानीला विकायचा संबंध काय? परंतु या देशातले जे जमीनदार आहेत ते अधिक मोठे जमीनदार व्हायला लागले. जे उद्योगपती आहेत ते पूर्वी श्रीमंत होते, ते आता डबल श्रीमंत झालेत. पैसा आणि श्रीमंती अदानी आणि अंबानीची वाढत चाललेली आहे आणि जे मागासवर्गीय आहेत ते भूमिहीन होत चाललेत. ओबीसींच्या जमिनी घ्यायच्या हा जो प्रकार आहे, शरद पवारांनी सुद्धा फार मोठं शोषण आमचं केलेलं आहे. हे जाणते राजे नाहीत, हे चुकलेले आहेत आयुष्यात आणि ह्यांच्या घोडचुकांमुळे ओबीसींवर भूमिहीन व्हायची पाळी आली. मुंबईमधला आमचा आगरी कोळी भंडारी भूमिहीन झाला, नवी मुंबईतला झाला. नव्यानं याचं सर्वे करणं गरजेचं आहे आणि म्हणून आगरी कोळी कराड्यांची जातनिहाय जनगणना करा, ओबीसींची जनगणना करा, मागासवर्गीयांची जनगणना करा अशी मागणी मागासवर्गीय करतात. परंतु त्या मागासवर्गीयांचा आवाज दाबला जातो. आज मोठ्या मोठ्या चॅनलवर चर्चा होत आहेत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची प्रतिक्रिया पत्रकारांनी घेतली, मोठ्या चॅनलनी घेतली, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. परंतु ओबीसी हे 52% आहेत. म्हणजे 52% असलेल्या ओबीसींच्या नेत्यांची एकही प्रतिक्रिया कुठले मोठे चॅनल घेत नाहीत. म्हणजे त्यांचा आवाज दाबला जातोय आणि हे आवाज दाबणं हे आपल्याला कळलं पाहिजे. किमान आपल्या नेत्यांकडे जी चॅनल आहे त्याच्यावर उद्यापासून या सवर्णांच्या आरक्षणावर चर्चा झाली पाहिजे. पण आमच्या नेत्यांना ती अक्कल नाहीये. कोणाकडे तरी पेपर सोपवलेत, त्यांचे पगार देतात, स्वतःला काय कळत नाहीत, दुसऱ्याला जे कळतंय त्याचा आदर करत नाहीत. आज उरणच्या लोकांनी गावठाणाचं सीमांकन सुरू केलेलं आहे. स्वतःची लोकवर्गणी काढलेली आहे. बाळी ग्रामस्थांनी ते गावठाण मोजतात. ही गोष्ट नवी मुंबईतल्या बलाढ्य आग्र्यांना का समजत नाही? पनवेलच्या आग्र्यांना का कळत नाही? कोळ्यांना का कळत नाही? आणि या सीमांकनाला विरोध करणारा मराठा समाजाचा पालिकेतला सरकारी नोकर येऊन येतो आणि गावात सांगतो की हे सीमांकन करू नका, गावठाण मिळणार नाही. ही धाडस इथल्या मराठ्यांचं कसं होतं? आणि आपण इतर एक फूट जागा जर आपल्या भावानी घेतली शेजारच्या, तरी आपण मारामारी करतो की माझी जागा घेतली, खून पडतात. दुसऱ्या जातीचे ब्राह्मण मराठे येऊन तुमच्या गावठाणांना विरोध करतात, तरी इथल्या आगरी कोळ्यांना राग का येत नाही? का त्या पवारला ठोकत नाहीत लोक की बाबा तुझ्या पोटात काय दुखतंय? आमच्या इथल्या आम्ही सगळ्यांनी जमिनी दिल्यात, नेव्हीला दिल्यात, ओएनजीसीला दिल्यात, शिडकोला दिल्यात, जेएनपीटीला दिल्यात. आता आमची फक्त गावं राहिली. ती सुंदर घरं तोडायला सरकार येत असताना तू या उरणच्या मातीत राहून इथलं अन्न खाऊन
तू इथल्या आगरी कोळ्यांची बाजू का घेत नाहीत? कारण हे ब्राह्मण, हे क्षत्रिय, हे मराठा, हे वैश्य मागासवर्गीयांच्या कायम विरोधात राहिले आणि तो विरोध मनुस्मृती या रूपाने सगळ्या जगाने मान्य केला. भारतीय संविधानाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या लोकसभेला त्या काळात मान्य करावा लागला आणि मग आरक्षणाचा कायदा झाला की या देशात समता असली पाहिजे, मागे राहिलं त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. हा संविधानाचा मूळ हेतू सुप्रीम कोर्ट आज विसरलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने संविधानाच्या विरोधी हा निर्णय दिला. याविषयी आपल्याला सुप्रीम कोर्टात जावं लागेल. ज्या दिवशी मराठा आरक्षण ओबीसी द्या असा संघर्ष महाराष्ट्रात चालू होता तेव्हा मराठ्यांच्या विरोधात कुठलाही ओबीसी नेता बोलायला तयार नव्हता. त्यावेळी दादरला म्हणजे पत्रकार संघामध्ये सभा घेऊन मी सांगितलं की नो मराठा आरक्षण. ज्या मराठा समाजाचे राज्यकर्ते 13च्या वर मुख्यमंत्री झालेले आहेत, ज्यांचे महसूल मंत्री झाले, ज्यांचे गृहमंत्री झाले, 60% जमीन ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्याकडे ऊसाची शेती आहे, ज्यांच्याकडे सहकार चळवळी आहे, ज्यांच्याकडे बँकिंग आहे, ज्या समाजात शिक्षण सम्राट आहेत, त्यांनी इथल्या मागासवर्गीयांना आरक्षण नाकारले, शिक्षण नाकारले. त्यांना आरक्षण देणं म्हणजे आरक्षण संपवणं. आणि आज हा निर्णय त्यामध्ये मराठा, ब्राह्मण आणि क्षत्रिय हे सगळे लोक आहेत या 10% सवर्ण आरक्षणामध्ये. ते सवर्णांसाठी आरक्षण दिलंय म्हणजे उच्च जातीय लोकांना आरक्षण दिलंय. त्यामध्ये खरं म्हणजे सगळ्यांना आरक्षण ठेवायला पाहिजे. म्हणजे हे ओबीसीचं मागासवर्गीयांचं आरक्षण 50%च्या आत आहेच, परंतु सवर्णाच्या आरक्षणामध्ये इथल्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी सगळ्या SC ST लोकांना सुद्धा तिकडे आरक्षण दिलं पाहिजे. तर ते म्हणतात की नाही ते फक्त सवर्णांसाठी राखीव आरक्षण आहे, त्यामध्ये तुम्हाला देता येणार नाही. याचा अर्थ या सवर्णांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली इथल्या मनुस्मृती पुन्हा लादण्याचा जो विषय आहे तो केलेला आहे आणि आमचा बदला घेतलेला आहे. आणि म्हणून खरं म्हणजे मला जे आज सांगायचं आहे, गावठाण हक्काची चळवळ आपण मुंबईत चालू केली. त्याला एक नेता भेट देत नाही की त्याला मदत करत नाही की गाव मोजायला मी 1000 रुपये वर्गणी द्यायला कोणी तयार नाही. हे जमीन हक्काचं आंदोलन पूर्वी जमिनींसाठी शेतीसाठी होतं, आता घरांचं आलंय, पण याला कुठलाही नेता पाठिंबा देत नाही. या सगळ्या आगरी कोळी नेत्यांचा मी जाहीर निषेध करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की दिबा पाटील साहेबांचं आंदोलन जे आहे त्या आंदोलनामध्ये दिबा पाटलांचं नाव द्या हे आपण आतापर्यंत महाराष्ट्रापुरतं यशस्वी केलं, परंतु दिबा पाटील हे महापुरुष आहेत, त्यांच्यावर 10-12 पुस्तक आली पाहिजेत, एखादा चित्रपट आला पाहिजे, एखादा पोवाडा आला पाहिजे. असं कुठल्या नेत्याला वाटत नाही. स्वतःचे झेंडे लावण्यामध्ये हे नेते पैसे लावतात. त्याच पद्धतीनं आज हे केंद्रातलं जे आरक्षण आलंय, सवर्णांचं आरक्षण आलंय, हे ओबीसींच्या विरोधी आहे. मग तुम्ही त्या भाजप पक्षामध्ये असाल किंवा शिवसेनेत असाल, पण तिथे सन्मानाने सांगितलं पाहिजे की आमच्यामुळे बीजेपी निवडून येते. आज आमच्या आरक्षणाचा विषय त्याविषयी आम्ही बोलणार आणि फडणवीसला सांगितलं पाहिजे, अरे तुम्ही ब्राह्मण आरक्षणाचं समर्थन करून लाज नाही वाटत? त्याच पक्षात नरेंद्र मोदींच्या पक्षामध्ये रामशेठ ठाकूर आहेत, गणेश नाईक आहेत, कपिल पाटील खासदार आहेत, हे आमच्या आगरी आहेत. मग त्या आगऱ्यांची बाजू आगऱ्यांनी मांडायची नाही का? ओबीसींचा प्रश्न हा आहे की गरीब असलेला, घरात अन्न नसलेला आगरी आहे, कोळी आहे, तो गरीब आहे म्हणून बोलत नाही, पण ज्यांच्या घरामध्ये 10-10 हजार कोटी पडलेत ते पण बोलत नाहीत. हे जे न बोलणं ह्याला गुलामी म्हणतात. त्याच्यामुळे जे श्रीमंत आगरी आहेत, कोळी आहेत, त्यांनी माझ्या समोर कधी पैशाचा गर्व करू नये. पैशाचा गर्व तुम्ही त्यावेळी करा दिबा पाटलांसारखं जीवन जगून दाखवा. आणि म्हणून आज दिबा पाटील हे राष्ट्रीय नेते होते, संपूर्ण देशामध्ये ओबीसींचं नेतृत्व करायचे. कारण आगरी कोळी लोकांमध्ये, भंडाऱ्यांमध्ये, कराड्यांमध्ये जे रक्त आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या मावळ्यांचं रक्त आहे. ते कुणाला न घाबरणारे लोक आहेत. इंग्रजांना, पोर्तुगीजांना, जगातल्या सत्ताधाऱ्यांना ते घाबरत नव्हते. तर या देशातल्या मराठा आणि ब्राह्मणांना तुम्हाला घाबरण्याचं कारण काय? परंतु ही जी मानसिक गुलामगिरी इथल्या धर्माने त्यांच्यावर लादली, तिथल्या बुवा बापूंनी लादलेली आहे, की गुलामगिरीचा पगडा फेकून दिल्याशिवाय ते शक्य नाही. असं पण तुम्ही आता शेवटी वय झालं म्हणून अनेक म्हातारे नेते मरणारच आहेत. तर मरता मरता जसं गणेश नाईकांनी खूप सुंदर भाषण केलं की इथल्या जमिनीचे भूमिपुत्र आम्ही आहोत, तर आम्हाला मालकी हक्काने जमिनी मिळायला पाहिजेत, आम्ही भाड्याने घेणार नाही. हे बाणेदार भाषण गणेश नाईकांनी केलं आणि ते भाषण अजरामर भाषण आहे. मग अशा प्रकारची भाषणं करा ना या 10% सवर्ण आरक्षणाच्या विरोधात. तुम्ही बोलायला या. उद्यापासून नवी मुंबई, ठाणे, रायगड, अलिबागमध्ये चर्चा झाल्या पाहिजे. अलिबागमधून जयंतभाईंनी बोलायला पाहिजे. का बोलत नाही तुम्ही? तुम्ही कसली भीती वाटते तुम्हाला? तुम्ही काय गरीब आहात, दुबळे आहात, काय आहात? आता 70 वर्ष झालेली आहेत, आता बोला ना तुम्ही. परंतु हे EWS आरक्षण हे संविधान विरोधी आहे आणि संविधान विरोधी निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे. भारतीय जनता पार्टी वाईट आणि काँग्रेस चांगले अशातला भाग नाही. राहुल गांधी किंवा काँग्रेसचा कुठलाही नेता यात बोलत नाही. उदित राज नावाचे नेते त्यावर बोललेत. खरं म्हणजे राहुल गांधींचं यावर स्टेटमेंट आलं पाहिजे, काँग्रेसच्या नाना पटोलेंचं आलं पाहिजे, पण ते येत नाहीत, ते बोलत नाहीत. कसली भीती त्यांना आहे? आणि म्हणून या देशातल्या फार कमी पक्ष आहेत, 1-2 पार्ट्या आहेत, मला वाटतं DMK आहे आणि काही दुसऱ्या पार्ट्या आहेत, त्यांनी थोडंसं समाजवादी उत्तर प्रदेशमधली यांनी ओबीसी किंवा मागासवर्गीय आरक्षणाच्या समर्थनात लोकसभेत काय बोललेले आहेत.
परंतु संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदींच्या बीजेपी या ब्राह्मणवादी पक्षाला तोंड देईल अशा प्रकारची राजकीय पार्टी आपल्याकडे नाही. आणि म्हणून लोकसभेत जाणं आम्ही गरजेचं आहे. हा देशातला न्याय बदलण्याचं काम या सरकारने केलंय, सर्वोच्च न्यायालयाने केलंय, ते चुकीचं आहे आणि त्याला 100 याचिका टाकल्या पाहिजेत. ज्या लोकांकडे पैसे आहेत परंतु लढण्याची हिंमत नाही त्यांनी मला सांगावं. ही याचिका मी सुद्धा कोर्टात टाकणार आहे, कारण हे आर्थिक आरक्षण हे गरिबी हटवण्याचा कार्यक्रम आहे असं नरेंद्र मोदींना वाटलं असेल तर त्यांचा अभ्यास नाही. आणि मला असं वाटतं की गुजरातचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व संविधानाच्या दृष्टीने मूर्खांचं नेतृत्व आहे. त्यांना काळीची अक्कल नाही, त्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, अशा प्रकारचं हे वागणं आहे. आणि म्हणून संविधान समजायचं असेल तर संविधानामध्ये जे दूर राहणारे आदिवासी आहेत, SC ST आहेत, ओबीसी आहेत, हे ज्यांचं शोषण इथल्या ब्राह्मणवाद्यांनी मनुस्मृतीवाल्यांनी संविधान विरोधी असलेल्या लोकांनी केलेलं आहे, हे मान्य झालेली गोष्ट आहे. आणि आज लोकसभेत विरोधी पक्ष म्हणून बोलायला कोणी तयार नसल्यामुळे नरेंद्र मोदी त्यांच्या पद्धतीने चाललेले आहेत आणि तो आत्मघात आहे. आणि म्हणून त्या गुजरातमधला तो झुलता पूल इंग्रजांनी बनवलेला त्यांना बांधता आला नाही, तो पडला आणि 150च्या वर माणसं मेली. हे खरं म्हणजे राज्यकर्ते नाही, हे नफा शोधणारे, फायदा शोधणारे लोक आहेत. भारतीय संविधान हे लोककल्याणकारी आहे. एखाद्या विषयामध्ये तोटा होतोय की फायदा होतोय हे न पाहता लोकांचं कल्याण कशामध्ये आहे. आणि म्हणून जपान सारखं राष्ट्र आहे ते एका विद्यार्थ्यासाठी शाळा चालवतं, त्या विद्यार्थ्यासाठी रेल्वे चालवतं, बस चालवतं, कारण तो एक विद्यार्थी शिकला पाहिजे. आमच्याकडे 20 पेक्षा कमी पटसंख्या झाली की शाळा बंद. पण हे 20 विद्यार्थी कुठले आहेत? हे मागासवर्गीय आहेत, आदिवासी आहेत, खेड्यापाड्यातले आहेत आणि त्यांची मुलं शिकली पाहिजेत, हा संविधानाचा हेतू आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी पुण्यातल्या राहणाऱ्या उच्च शिक्षण घेणाऱ्या लोकांसाठी सगळ्या सुखसुविधा देता. आज पण ही उच्च शिक्षणाची लढाई आहे. आज आगरी कोळ्यांमध्ये IAS IPS नाहीत, टॉप लेवलचे इंजिनियर्स नाहीत, आर्किटेक्ट नाहीत, डॉक्टर नाहीत आणि त्यांनी ते शिक्षण घ्यावं हा आरक्षणाचा हेतू आहे. पण ते अजून आपल्या आगरी कोळ्यांना कळलंच नाही. नगरसेवक झाले, त्यांना गर्व झालाय, 4 डंपर घेतले म्हणून तुम्हाला गर्व झालेला. हा गर्व म्हणजे अज्ञान आहे. आणि म्हणून अज्ञान हे दूर करायचं असेल तर EWS आरक्षण यावर बोलण्यासारखं खूप आहे. 10 दिवस मी त्याच्यावर कंटिन्यू बोलू शकतो आणि मी बोलणार आहे. या आरक्षणामध्ये फक्त शिक्षण आणि नोकऱ्या आणि प्रमोशन यामध्येच आरक्षण असतं, ह्या आरक्षणाचा गैरसमज आपल्याकडे निर्माण झालेला आहे. बौद्ध समाजातले सगळ्यात जास्त IAS IPS झाले, त्याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्यांनी पुरेपूर जपलेला आहे आणि तो संदेश आपल्याला स्वीकारावा लागेल. आज आपल्या समाजातले आगरी कोळी लोक बाबासाहेबांना आपले नेते मानत नाहीत, ही घोडचूक आहे. आणि हे ब्राह्मणांनी केलेल्या प्रॉम्प्टिंगवर ही आमची आगरी कोळ्यांची नाटकं चाललेली आहेत. ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व पाहायचं असेल त्यांनी अलिबागमध्ये जा, चरीमध्ये जा, मीनाक्षीताई पाटील ज्या माजी आमदार आहेत, जयंत पाटील यांच्या भगिनी आहेत, त्यांच्या घरी जा. तिथे 25 दिवस बाबासाहेब आंबेडकर त्या घरात राहायचे, जेवायचे. त्यांनी संविधान लिहिलं, संविधानातला काही भाग या आगऱ्यांच्या घरात लिहिलेला आहे. आणि म्हणून खोती विरुद्ध आंदोलनात आगरी कोळ्यांचा ऐतिहासिक सहभाग आहे. आमच्या कर्तृत्वाने तो कायदा झाला. सेज विरोधी जो कायदा आहे ते आंदोलन आहे, हे दत्ता पाटलांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात आम्ही तो लोककल्याणकारी कायदा भेट दिलेला आहे. 12.5% जो कायदा आहे दिबा पाटलांचा, हाच कायदा पुढे 2013चा कायदा म्हणून आमच्या कर्तृत्वाने देशाला मिळालाय. रायगड जिल्ह्यातले आगरी कोळी कराडी भंडारी हे राष्ट्रीय स्तरावरचे कार्यकर्ते आहेत. आज हे राष्ट्रीय अत्याचार हा नरेंद्र मोदींच्या सरकारने केलेला आहे आणि हा अत्याचार सुप्रीम कोर्टाने मान्य केला आहे. खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाकडून हे असं अपेक्षित नव्हतं. पण तुम्हाला सांगतो, आपण ज्या चळवळी चालवतो ते संविधानाला आधार असलेल्या, कायद्याला मान्य असलेल्या चळवळी आहेत आणि या चळवळीला सगळ्यांनी सहकार्य करावं, मदत करावी. या चळवळीत चालल्या तर देशात सामाजिक न्याय टिकून राहील, नाहीतर तुमच्या घरादारांवर नांगर फिरवायला हे लोक कमी पडणार नाहीत. आणि म्हणून हा जो निर्णय आलाय सुप्रीम कोर्टाचा, हा निर्णय या देशातल्या सामाजिक न्यायाच्या, आरक्षणाच्या चळवळी मंद होत चालल्यात, कमी पडत चालल्यात, त्याचा परिणाम आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची संविधानावरची जी नीती आहे ती संपलेली आहे. संविधान विरोधी हा निर्णय आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि मी हे सांगतो की माझ्या समाजातले आगरी कोळी भंडारी कराडी हे जे सगळे ओबीसी लोक आहेत, महाराष्ट्रातल्या ओबीसीना घेऊन देशामध्ये नेतृत्व करतील आणि आंदोलन उभं करतील. आणि हे अडाणी म्हणजे अदानी, हे अडाणी असं नाव आहे, अडाणी अंबानी यांचं जे नरेंद्र मोदी आणि मोदी शहा यांचं जे सरकार आहे, हे संविधानातली सभ्यता आहे, संविधानातली जीवनमूल्य आहे, यांच्या विरोधातलं हे बावळट आणि बुद्धिहीन नेतृत्व आहे. आणि यांनी देशाची वाट लावायला घेतलेली आहे. आणि पुन्हा एकदा मनुस्मृती जर देशात आली, बाळासाहेब आंबेडकर जे म्हणाले, ती मनुस्मृती आली तर आमच्या मागासवर्गीयांची अवस्था तीच होईल की जसे आम्ही
आमच्या 150 वर्षापूर्वी या भागामध्ये होतो. आज जमिनीची मालकी भेटली, 12.5% भेटले आणि निश्चितपणे चांगली सिमेंटची पक्की घरं आली, दारामध्ये गाड्या आल्या आणि खिशामध्ये पैसा आला. हे आमच्या मागच्या नेतृत्वाने केलेल्या सामाजिक संघर्षाचा विजय आहे. आणि हा विजय म्हणजे आरक्षणाचे समर्थक लोकनेते दिबा पाटील, नारायण नगू पाटील, दत्ता पाटील या ओबीसी आरक्षण समर्थकांचा विजय आहे. या विजयामध्ये डॉक्टर हेडगेवार, बॅरिस्टर विलास सावरकर किंवा नरेंद्र मोदी ज्यांना ज्यांना मानतात त्यांचा काडीचा संबंध नाही. या लोकांनी नेहमी आम्हाला अधिकार नाकारण्याचं काम केलं. मला कल्पना आहे माझ्या भाजपमध्ये असलेल्या सगळ्या भावांना याचा राग येईल, परंतु राग आला तरी चालेल. जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला बोललं पाहिजे. या बोलायची भीती कधी बाळगायची गरज नाही. आयुष्यभर विरोधी पक्षात राहिलेले दत्ता पाटील, दिबा पाटील, नारायण नगू पाटील आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घ्या. आमच्या समाजाला न्याय द्यायचा असेल तर सत्तेत जाऊन चालणार नाही, तर विरोधात लढावं लागेल. आणि लोकशाहीमध्ये विरोधात लढणं हे काही चुकीचं नसतं, ते न्यायाला कारण असलेलं तुमचं जीवन आहे. आणि म्हणून सॅल्यूट आम्ही दिबा पाटलांना करतो, दत्ता पाटलांना करतो, नारायण नागूंना करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करतो. आर्थिक निकषावरचं आरक्षण ही देशाची फसवणूक आहे. 85% लोकांचं शोषण जातीच्या आधाराने ब्राह्मण, मराठा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी केलं असेल तर आरक्षणाची गरज ही 85% लोकांना आहे, 15% नाही. 15% लोकच देशाच्या सत्तेत आहेत, प्रमुख पदावर आहेत, उद्योगपती ते आहेत, पंतप्रधान ते आहेत, संरक्षण मंत्री ते आहेत, आताचे मुख्यमंत्री ते आहेत, गृहमंत्री ते आहेत, क्षत्रिय उच्चवर्णीय लोक आहेत. मग त्यांना आरक्षणाची गरज नाही. आरक्षण ही मागास वर्गाला आहे. आणि म्हणून मागासवर्गीयांचा प्रतिनिधी म्हणून, ओबीसींचा नेता म्हणून मी या आरक्षणाचा, सवर्ण आरक्षणाचा निषेध करतो. आणि आमच्या आरक्षणाच्या हक्कासाठी लढण्याची ग्वाही मी समस्त मागासवर्गीयांना देतो. आणि उरलेल्या आयुष्यामध्ये आमच्या आरक्षणासाठी हा लढा आम्ही देऊ. मी तरुणांना विनंती करेन की आरक्षण म्हणजे काय समजून घ्या. आरक्षण हे हलकं नसतं. आणि आरक्षण फक्त बौद्ध बांधवांनी घेतले हा गैरसमज मिटवा. त्या एससी कॅटेगरीमध्ये 57 ते 58 जाती आहेत आणि ते सगळ्यांना ते आरक्षण लागू आहे. फक्त ज्यांनी अंधश्रद्धा सोडल्या, त्यांनी कर्मकांड सोडली, त्या बौद्ध बांधवांना त्याचा चांगला फायदा घेता आला. आणि तशा प्रकारचा फायदा घ्यायचा असेल तर आपण सुद्धा कर्मकांडी धर्म आहे, कर्मकांडी विचार आहे, चुकीच्या ठिकाणी खर्च करणे सोडलं पाहिजे. घरामध्ये हजारो पुस्तकं असली पाहिजे, हजारो देवतांचे फोटो नको तर पुस्तकं पाहिजेत, ज्ञान विज्ञान पाहिजे. त्या मार्गाने आम्ही गेलो तर या देशात आता आम्ही तोंड देऊ शकतो. पुढल्या काळामध्ये जर ह्या जाती, उच्चवर्णीय जाती सत्तेत आल्या, प्रशासनामध्ये आल्या, त्यांचेच अधिकारी झाले तर निश्चितपणे शिडकोनी ज्या पद्धतीने आम्हाला नवी मुंबईत उद्ध्वस्त केले, आज उरण त्यांनी तोडाला काढले, तर उद्या रायगड सुद्धा खाली करतील. या कोकणातून सगळ्या मागासवर्गीयांना संपवून टाकतील, देशातून संपवून टाकतील. आणि मुंबईच्या जवळ असलेले लढाऊ, संघर्षशील, आरमारी, मातृसत्ताक, आगरी, कोळी, भंडारी या लोकांनी मागच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानकाराला फार मोठी मदत रायगड जिल्ह्यात केली. आणि म्हणूनच त्यांनी कुळ कायद्याचं, मनुस्मृती दानाचं, पाण्याचं, चौदार तळ्याचं, चिरनेर जंगलचं सत्याग्रह ही सगळी आंदोलन रायगडमध्ये केली. आणि त्यांच्यामुळेच भारतीय संविधानामध्ये सामाजिक समता, न्यायाचा, सामाजिक न्यायाचा, आर्थिक न्यायाचा विषय बाबासाहेब टाकू शकले. आणि म्हणूनच मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चाललेल्या नेतृत्वाला आपण मदत करावी. आणि 2024च्या निवडणुकीमध्ये आपण नरेंद्र मोदींना दाखवून देऊ की आपण फसवून सत्तेत आलात, लोकांना फसवून आलात, फसवूनच तुम्ही नोटबंदी केलेली आहे, लोकांना विश्वासात घेतलेलं नाही. ही फसवणूक फार काळ चालणार नाही. आणि जर कायदा आणि सुव्यवस्था आपल्या देशात टिकवायची असतील तर नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागितली पाहिजे. या सुप्रीम कोर्टामध्ये आपण याचिका टाकल्या पाहिजेत. आणि उरलेल्या मोठा जो बेंच आहे 9 न्यायाधीशांचा, त्यांना सांगितलं पाहिजे की आर्थिक निकषावर आरक्षण कोणाला देता येत नाही. कारण आरक्षण हा गरिबी हटावाचा कार्यक्रम नाही. आरक्षणाने, सरकारने गरिबी हटवता येत नाही. आणि म्हणून सामाजिक शोषण झालेलं आहे, सामाजिक मागासलेलं आहे, लोकांना तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवलं, ती सिद्ध झालेली गोष्ट आहे. सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाची सुरुवात करीत नव्हत्या तोपर्यंत या देशातल्या कुठल्याच स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. हे साऱ्या जगाने मान्य केलेलं असताना पाण्याचा अधिकार इथल्या मागासवर्गीयांना नव्हता. दत्ता पाटील सांगतात मला सुद्धा पाणी इथले ब्राह्मण पेल्याने पिऊ देत नव्हते, वरून ओतून द्यायचे, ही आग्र्यांची अवस्था होती. तर ह्या सगळ्या सामाजिक विषमतांच्या गोष्टी देशामध्ये आज घडत आहेत. राजस्थानमध्ये शिक्षकाच्या माठातलं पाणी मिळलं म्हणून त्या मागासवर्गीय विद्यार्थ्याला ठार करणारे उच्चवर्णीय क्षत्रिय लोक याच देशात आहेत. वरातीमध्ये घोड्यावरून चालला म्हणून त्याला जाळणारे उच्चवर्णीय याच देशात आहेत. आणि म्हणून आजही विषमता संपलेली नाही. मागासवर्गीयांची अवस्था फार भयानक आहे.
आमच्या गणेश नाईकांना मुख्यमंत्री होत नाही, आमच्या रामशेठ ठाकूरांना मुख्यमंत्री होता येत नाही, कपिल पाटलांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता येत नाही, याचाच अर्थ मुंबईमध्ये मंत्रालय आहे, या परिसरात 80-90 आमदार आमचे असताना आम्हाला मुख्यमंत्री, महसूल मंत्री, गृहमंत्री न करणारे या महाराष्ट्रातले ब्राह्मण, या महाराष्ट्रातले मराठे, या महाराष्ट्रातले वैश्य हे आजही उच्चवर्णीयांसारखेच वागतात. आणि म्हणून न्यायाच्या समतेत येण्यासाठी सत्तेची पदं आम्हाला मिळवणं हे आपलं काम आहे, तेव्हा आम्ही समान पातळीवर येऊ. आणि म्हणून आर्थिकदृष्ट्या दिलेले आरक्षण हे भाजप सरकारने ब्राह्मणांच्या स्वार्थासाठी, ब्राह्मणांना, मराठ्यांना खुश करण्यासाठी केलेली गोष्ट आहे. त्यांची सत्ता आहे म्हणून ते झालं, कारण आपले लोक आजही राजकीय जीवनाला हे कमी लेखतात. राजकारणाला जीवनामध्ये पर्याय नसते, ही गोष्ट मला कळायला खूप वर्ष गेली आणि मला आता कळलेली आहे. माझी विनंती आहे तरुणांना, चला लोकसभेत जाऊया, चला विधानसभेत जाऊया आणि हे चुकीचे कायदे आहेत ते रद्द करून सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना भारतीय संविधान काय आहे ते सांगूया. माझं हे जे वक्तव्य आहे सतत 2-3 दिवस मी बोलणार आहे, यातलं तुम्हाला जे समजलं असेल त्यावर तुमच्या प्रतिक्रिया मला अपेक्षित आहेत आणि या प्रतिक्रिया आल्या तर त्यावर बोलता येईल. परंतु बाळासाहेब आंबेडकर यांना मी जाहीर धन्यवाद देतो की आपण पहिली प्रतिक्रिया, सगळ्यात अगोदरची प्रतिक्रिया बाळासाहेबांची आलेली आहे, ती केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात आहे. बाळासाहेब आंबेडकर हे नेते, आदर्श नेते मला त्यासाठी वाटतात की कमीत कमी मागासवर्गीय लोक गुलाम झालेले आहेत. आज रामदास आठवले अशा प्रकारची प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत, सत्तेसाठी ते गुलाम आहेत. बाळासाहेब आंबेडकरांचे हे स्वातंत्र्य आहे ते मला नेहमीच आदरणीय राहिलेले आहे. उदित राज नावाचे काँग्रेसचे नेते आहेत, परंतु खरं म्हणजे नरेंद्र मोदींच्या सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय, त्याला विरोध करण्याची जबाबदारी ही काँग्रेसची आज आहे आणि काँग्रेसने ती जबाबदारी पार पाडली तर निश्चितपणे एक विरोधी पक्ष म्हणून त्यांचं देशात नाव होऊ शकतं आणि त्यांची सत्ता पण येऊ शकते. परंतु मला कळेल आता काँग्रेसमध्ये ही ताकद राहिलेली नाही आणि म्हणून आम्ही ओबीसी एखादा राजकीय पक्ष नवीन पद्धतीने या मधल्या काळात काढणार आहोत आणि दिल्लीला धडक मारणार आहोत. दिबा पाटलांनी दिलेली परंपरा आहे, ती परंपरा लढण्याची, संघर्षाची परंपरा, बाबासाहेबांची परंपरा घेऊन राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात आणि प्रशासकीय क्षेत्रात आमच्या तरुणांनी उतरावं म्हणून आम्ही पुढे लढा करणार आहोत. मी पुन्हा एकदा सरकारचा जाहीर निषेध करतो. माननीय सुप्रीम कोर्टाला विनंती करतो, आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि हा चुकीचा निर्णय जर तुम्ही तसाच ठेवलात तर संविधान विरोधी निर्णय म्हणून तो इतिहासात मानला जाईल आणि संपूर्ण जगाच्या न्याय व्यवस्थेमध्ये भारताच्या सुप्रीम कोर्टाची नाचक्की आता सुरू झालेली आहे आणि याला विरोध करण्यासाठी लोकांनी पुढे यावं अशी मी विनंती करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकवीर आईचा विजय असो, भगवान बुद्धांचा विजय असो. नमस्कार, धन्यवाद.